उतरली झाली हो उतरली झाली उतरली बस बस राजाधिराज प्रौढ प्रताप पुरंदर गजपती अश्वपती गणपती भूपती प्रजापती छत्रपती म्लेंच शय दीक्षित शिवाजी महाराज की जय। मंडप नाहीये पण अख्खं कागल हल्लं पाहिजे एवढ्या जोरात आवाज पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय वीर संभाजी महाराज की जय हर हर चांगला रे त्यांना बंद केला टाळी वाजवा सर्वांनी। हरी जय जय राम कृष्ण हरे क्या बात है जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे वाह सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बलवा बलवा तो हा विठ्ठल बलवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बलवा टाळी वाजवा भजन करा देवा तो हा विठ्ठल बलवा तो हा बहुत सुकृताची गोडी म्हणा विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची गोडी म्हणा विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल जागेवरून उठू नका। एक तासभर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आपल्याला सगळ्यांना जयघोष करायचा आहे. सर्वांनी थोडं थोडं पुढे येऊन बसा. खुर्चीवर बसा, थोडं थोडं पुढे येऊन बसा. पुढं पुढं सारखा सगळ्यांनी. गीता जो असे जागा आपुल्या हिता जो असे जागता जो असे जागता धन्य माता पिता दयाचे माता पिता दयाचे माता पिता दयाचे कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे कन्या पुत्र होती जय सात्विक हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती श्रवणा गीता भागवत करती श्रवणा गीता भागवत करती श्रवणा गीता भागवत करती श्रवणा अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा मज घडो त्यांची सेवा हरी माझ्या देवा पार नाही माझा दैवा पार नाही तरी माझा दैवा पार नाही कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक कुणी कन्या पुत्र होती जे कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा विठोबा रखुमाई टाळी टाळी हा रखुमाई हरि जय जय गोपाल रघुमाय हरि जय जय गोपाल रघुमाय जय जय विठोबाल रघुमाय जय विठोबाल रघुमाय जय जय विठोबाल रघुमाय आपुल्या हिता जो आसे जागता आपुल्या हिता जो आसे
इको आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती श्रवण गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या देवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान करू प्रथमान दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा गाणे कथेचा विस्तारो त्यांच्या कृपा गाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा भाविक जन हो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेली दिव्य अक्षर जगाच्या पाठीवरती महान संत महान विभूती देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे ज्या मुलांनी देशभक्ती राष्ट्रभक्ती आणि समाजाची भक्ती केली त्यांचा विषय प्रतिपादित करणारा उत्कृष्ट अभंग आज कीर्तनासाठी घेतला आहे विठ्ठल हो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या खंडप्राय देशामध्ये होऊन गेलेले कुणीतरी पुढारी नव्हे थोडासा इको कमी करायचा थोडासा लाईट सर्वांनी कान आपले उघडे करून ऐका अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हिंदुस्थानात होऊन गेलेले कुणीतरी पुढारी नव्हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कुठलेतरी युवा नेते नव्हे छत्रपती शिवाजी महाराज या खंडप्राय देशामध्ये होऊन गेलेले अरे निद्रावस्थेमध्ये असणाऱ्या समाज मनाला जागृतीमध्ये आणणारं ते आमचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज संशोधनाचा परिचर्याचा परिसंवादाचा अथवा गप्पांचा विषय नाही छत्रपती शिवाजी महाराज हा खऱ्या अर्थानं राष्ट्रीय अस्मितेचा विषय आहे भीष्माची प्रतिज्ञा अर्जुनाची एकाग्रता एकलव्याची गुरुभक्ती श्रावणाची मातृभक्ती कर्णाचं दातृत्व भगीरथाचा प्रयत्न हरिश्चंद्राची सत्यनिष्ठा जगातले सगळे गुण जगातल्या पाठीवरती एकच राजाच्या अंगी वसतात त्या राजाचं नाव आहे द लिजंड ऑफ छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आजही 350 पावणे 400 वर्ष झाले या मातीमध्ये कोणाला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते ते खरं तर कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी आता काही लोकांना कीर्तन परंपरा म्हणजे काहीतरी नवीनच वाटत असेल की कागलच्या तरुण पोरांनी आजपर्यंत अनेक प्रकारचे इथं संघ आणले आणि या वर्षी वेगळंच काहीतरी आणले हे कसं काय हुआ पण या तरुण मंडळाला द्यावे इतके धन्यवाद आहे कारण आध्यात्मिक नातं छत्रपती शिवाजी महाराजांचं काय होतं हे सांगण्याचा प्रयत्न या शिवजयंतीच्या निमित्ताने हे तरुण पोरं करतात टाळ्या वाजवून यांचे एकदा अभिवादन करा सर्वांनी टाळ्या वाजवायला लावल्यात डोंबारीचा खेळ चालू नाही इथं टाळ्या कशा झाल्या पाहिजे मर्दासारख्या कशा विठ्ठल आमचं कसं झालंय माहितीये का आपलीच गाडी आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी दुसरं काही सुधारणाच आम्हाला सगळा लाईट कार्यक्रम झालाय आपल्याला आता या तरुण पोरांनी जर इथं पैठणी वाटायचा कार्यक्रम ठेवला असता महिला मंडळ एवढेच बाया जमल्या असत्या का इथं पैठणी वाटायचा कार्यक्रम असता तर खेळ मांडीला पैठणीचा असा कार्यक्रम असता माझ्या जागी किती बाया जमल्या असत्या इथं गौतमी पाटील आणली असते तर किती पोरं जमले असते इथं बसायला जागा शिल्लक राहिली असते का
पण आमचे सारखे कीर्तनकार आले म्हणजे इथं बळबळ कीर्तनाला बोलावं लागतात. काही काहीला मध्ये स्थान लागले की खुर्चीवर उठून जातोय घरी जाऊन पाणी पिऊन परत येऊन बसतोय. लाईट कार्यक्रम आहे पण सांगतो 1 तासभर इथं काही चॅनल विनल बदलणार नाही. आता तुम्ही खुर्चीवर बसलाय म्हणजे IPL वगैरे बघू शकता मागं आपलं उघडून. हॉटस्टार वगैरे नाही का जी स्पोर्ट जी सिनेमा कुठला आहे. पण असो ज्याचं निमित्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि भक्तिशक्तीचा संगम पहिल्यांदा या कागल नगरीमध्ये होतो आहे. खरं तर या तरुण पोरांना द्यावे इतके धन्यवाद आहेत की इतर ठिकाणी शिवजयंती होते, अरे 90 पिऊन डीजे समोर नाचणारी पोरं कुठं आणि शिवजयंतीच्या निमित्तानं भजन कीर्तन करणारी पोरं कुठं. असं ज्यावेळेस नाव निघेल त्यावेळेस आपल्या कागल नगरीमधल्या आपल्या तरुण पोरांचं नाव निघेल, लक्षात घ्या. आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी विनंती सर्वांना, टाळ्या वाजवायच्या तर मर्दासारख्या वाजवा, माकडवाल्यांसारख्या टाळ्या आपल्याला जमणार नाही. इथं कीर्तनात टाळ्या वाजवल्या नाही तर पुढच्या जन्मात टोल नाक्यावरती टाळ्या वाजवू लागेल. हे देणारे मग आता तुम्ही तुमचं ठरवा, टाळ्या टोल नाक्यावर वाजवायच्या का कीर्तनात वाजवायच्या. विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र म्हणजे वाघिणीचं दूध आहे. वाघीण माहिती आहे ना तुम्हाला? वाघीण छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र म्हणजे वाघिणीचं दूध आहे. ते मिळवायलाही अवघड आहे. योगायोगानं शिवाजी महाराजांचं चरित्र मिळालं ते पचवायला महाकठीण आहे. अरे 21व्या शतकातील वाघिणीचं दूध म्हणजे शिवरायांचं चरित्र आहे. एखादी वाघीण मिळायला अवघड, योगायोगानं वाघीण मिळाली ती व्यालेली मिळायला अवघड. योगायोगानं वाघीण व्यालेली मिळाली तिचं दूध काढायला अवघड. योगायोगानं वाघिणीचं दूध काढलंच तर वाघिणीचं दूध साठवायला अवघड. का? वाघिणीचं दूध साठवायचंय त्यासाठी लाकडाचं, फायबरचं, प्लास्टिकचं, अॅल्युमिनियमचं, स्टीलचं, लोखंडाचं भांडं चालत नाही. वाघिणीचं दूध साठवण्यासाठी सोन्याचंच पात्र लागतं. तसं छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र म्हणजे 21व्या शतकातील वाघिणीचं दूध आहे. ते मिळवण्यासाठी, पचवण्यासाठी मनगट प्रगमनशील आणि धाडशी क्रांतिकाराचे हवे. येथे येड्या गबाळाचे काम नाही. आज 350 वर्ष झाले या मातीत जन्माला येणाऱ्या पोराला सांगावं लागत नाही शिवाजी महाराज कोण होते. ते सांगावं लागतंय तुम्हाला. शिवाजी महाराज कोण होते ते आपल्याला सांगावं लागत नाही. जणू काय आम्ही जन्माला आल्याबरोबर आमच्या कपाळावर नियती शिवाजी हे 3 अक्षर कोणून आम्हाला जन्माला घालते की काय. काय ताकद असेल या मातीमध्ये. ये मराठीची या नगरी, ब्रह्मविद्येची या सुकाळ करी. 12व्या शतकातला हा महाराष्ट्र काय कसा महाराष्ट्र होता. हा दया दुधामध्ये भिजत होता, अध्यात्मामध्ये नाहत होता. याच 12व्या शतकातल्या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राची राजधानी होती देवगिरीचा किल्ला. त्या देवगिरीवरती विराजमान होता राजा रामदेवराय आणि मराठ्यांचा भगवा म्हणजे ध्वज हा आपल्यासारखा आत्तासारखा भगवा नव्हता. 12व्या शतकातला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा ध्वज हा पांढऱ्या रंगाचा होता आणि त्याच्यावरती एक गरुडाचं चिन्ह छापलेलं असायचं, त्याला गरुड ध्वज असं म्हणायचं. 12व्या शतकाच्या शेवटी आळंदीमध्ये माऊली ज्ञानोबरांनी समाधी घेतली. तिथं महाराष्ट्र या ठिकाणी पहिल्यांदा महाराष्ट्राचा या ठिकाणी महाराष्ट्र दुःखी झाला आणि दुसऱ्यांदा विंध्याचल पर्वताच्या पाठीमागून 8000 घोड्यांच्या 32,000 टापा या महाराष्ट्राच्या उरावर आदळल्या. त्यांचा म्होरक्या होता अलाउद्दीन खिलजी. तोपर्यंत 12व्या शतकाच्या आतमध्ये या महाराष्ट्रावर एकही आक्रमण झालं नाही असा कधी उल्लेखच नाही. 12व्या शतकाच्या नंतर विंध्याचल पर्वताच्या पाठीमागून 8000 सैन्य घेऊन आला. 8000 घोड्यांवर 8000 घोड्यांच्या 32,000 टापा या महाराष्ट्राच्या उरावर आदळल्या. त्यांचा म्होरक्या होता अलाउद्दीन खिलजी. जलालुद्दीन खिलजीचा जावई आणि पुतण्या स्वतःच्या चुलत बहिणीशी लग्न केलेला अलाउद्दीन महाराष्ट्राच्या छाताडावरती आला आणि तिथंच राजा रामदेवराय गाफील राहिला. महाराष्ट्राचा ध्वज झुकला, वाकला आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रावरती आक्रमण महाराष्ट्र साखळदंडामध्ये बांधलं गेलं आणि या ठिकाणी पारतंत्र्यामध्ये महाराष्ट्र गेला. चंद्राला केव्हा कधी काळे डाग पडले कोणाला कळलंच नाही. महाराष्ट्र पारतंत्र्यामध्ये गेला. राजा रामदेवराय झुकला. या अलाउद्दीन खिलजीला खंडणी म्हणून स्वतःची ज्येष्ठ मुलगी जेठाई नावाची मुलगी आणि त्याला देऊन टाकली आणि इथंच महाराष्ट्राचा पहिला अपमान झाला. कसा जगत होता ना महाराष्ट्र. आया बहिणीनं रडायचं स्वातंत्र्य नव्हतं त्या काळामध्ये. एखादा सुलतान दिवसा ढवळ्या आमच्या घरामध्ये घुसत होता, रडायचं नाही. चुकून एखादा हुंदका फुटला तर बाहेर दुसरा सुलतान उभा राहायचा. मग रडायचं झालं तर काय, आपल्या लुगड्याचा पदर आपल्या तोंडामध्ये कोंबायचं
आणि गपचिप तिने रडायचं. हुंदका फुटला तर पुन्हा बेदमल बेबरू घडत होती. अरे याच कोकणा मार्गे होड्यांमध्ये घालून इराण अफगाणिस्तानला नेऊन आपल्या आया बहिणींची इज्जत अशी वेशीवर टांगली जात होती. अरे कोणीतरी या धर्माला वाचवणारा, हे महाराष्ट्र धर्म जिवंत ठेवणारा कोणीतरी आहे का नाही? या महाराष्ट्रामध्ये माझ्या आया बहिणींचं हिंदवी स्वराज्य निर्माण करणारा कोणीतरी आहे का नाही? या महाराष्ट्र भूमीमध्ये पहिलं आरक्षण देणारा कोणीतरी जन्माला येतोय का नाही? या महाराष्ट्र भूमीमध्ये समतेचं राज्य, 18 पगड जातीचं राज्य, ज्या राज्यामध्ये हिंदू मुसलमान एकत्रितपणे एकोप्याने राहतील असं स्वराज्य निर्माण करणारा जगाच्या पाठीवरती कोणता राजा जन्माला येतोय का नाही रे? 15व्या शतकाच्या शेवटी आमच्याच वारकरी संप्रदायाच्या एका संतांनी, त्यांचं नाव संत एकनाथ महाराज, पंढरपूरला पांडुरंगाच्या रावळावरती दोन्ही हाताची मुठी आपटल्या. हे भवाने, पांडुरंगाला साथ घातली. पांडुरंगा, या महाराष्ट्रावरती किती अन्याय होतोय. अरे या महाराष्ट्राचं रक्षण करणारा कोणीतरी जन्माला यायला हवा का नाही? ए पांडुरंगा, पाहून अंधार ऐकून आवाज बहिरा झालास काय? ए बये दार उघड, कोल्हापूरची महालक्ष्मी बये दार उघड. घाल कोणीतरी जन्माला या महाराष्ट्राच्या भूमीत. या धर्माचं रक्षण करण्याकरिता, माझ्या आया बहिणींचं रक्षण करण्याकरिता कोणतरी जन्माला घाल. ए कोल्हापूरची महालक्ष्मी बये दार उघड. हे वणीची सप्तशृंगी आई बये दार उघड. हे तुळजापूरची तुळजा भवानी बये दार उघड. हे जेजुरीची खंडे आई बये दार उघड. हे आळंदीची ज्ञानाई बये दार उघड. हे वणी बये, पाहून अंधार ऐकून आवाज बहिरी झालीस काय? तूच गीतेमध्ये बोललीस, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. घाबरलीस काय बये? 15व्या शतकाच्या शेवटी संत एकनाथ महाराजांनी पांडुरंगाला विनंती केली आणि बयेनं दार उघडलं. ऐका ऐका, बयेनं दार उघडलं. कसं दार उघडलं बयेने? तारीख लिहून घ्या. शिवाजी महाराजांच्या चरित्रातली कुठलीही तारीख आणि तिथी मला विचारा आणि माझ्याकडून लिहून घ्या. तारीख, तिथी, वेळ, टाइम आणि वार. कुठल्या वाराला, कुठल्या टायमिंगला आणि कुठल्या तिथीला आणि कुठल्या तारखेला कुठला प्रसंग घडला तुम्हाला तारखे आणि तिथीप्रमाणे सांगतो. ऐका. 12 जानेवारी 1598 सिंदखेड, बुलढाणा जिल्ह्यामध्ये लखोजी जाधवराव त्यांचं नाव आहे. त्या लखोजी जाधवांच्या पोटी एक मुलगी जन्माला आली. तारीख होती 12 जानेवारी 1598. वार होता त्या दिवशी शुक्रवार. लखोजी जाधवांच्या पोटी एक मुलगी जन्माला आली. लखोजी जाधवराव 27 महालांची जागीरदारी होती. अंगणामध्ये हत्ती झुलत होते. हिरे माणिक मोती पाचूचा सडा अंगणामध्ये पडत होता. या सगळ्यापेक्षा भगवंतांनी त्यांच्या उदरामध्ये एक अमूल्य रत्न दिलेलं होतं. त्या रत्नाचं नाव होतं, काय नाव होतं? काय नाव होतं तिचं? जिजाऊ मासाहेब. टाळ्या वाजवाय का त्यांच्यासाठी सर्वांनी. हे बाळा कितवीला आहे तू? कितवीला आहे? 6वी. मराठी का इंग्लिश का सेमी? मराठी. धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे? कुठे आहे? हा इतिहास आहे आपला, हा दुर्दैवी इतिहास आहे आपल्या लक्षात घ्या. बाळा राग नको मानू, नाही तर मी कीर्तन संपलो माझ्या गाडीवर दगड मारायला बसलाय तो. हे लय अवघड आहे पोरं आताची. हे गुरुजी हाणतेत वर्गात जाऊन, शाळेत जाऊन गुरुजी हाणतेत गुरुजी. आणि परत गुरुजीला कमी हाणलं म्हणून पोराचा बाप जाऊन जास्त हाणतो. ताजमहल कुठे रे बाळा? ताजमहल, ताजमहल कुठे? आग्रा. बघा इतिहास आपला. आग्र्याचा ताजमहल त्याला माहित आहे, धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी त्याला माहित नाही. ते आता एक चित्रपट आलाय. ए तू शेजारचा कितवीला आहे तू? 3री. पहिली 2रीला तर तू लॉकडाऊन मध्येच पास झाला दिसतोय. बरं असा ना का? ते आता एक चित्रपट आलाय बघ, इकडे बघ माझ्याकडे. तेव्हा असं खालून हात घालतो बघ, असं झुकेगा नाही साला. पुष्पा. हा इतिहास आहे आपला बघा. हे बाळा तू कितीला आहे? तू ए पिल्लो तू कितीला आहे? 2रीला. तिला काय कळालाच बो, हे घरी चॅनल बदलायची सवय सारखी. हे महाराज का बदला ना बो, ती विचार करायला लागली बसल्या बसल्या. कितवीला आहे तू शाळेत? आपला इतिहास इथं कुठेतरी चुकतोय, लक्षात घ्या. शिवजयंती अवश्य साजरी करा. 70,000 हजाराचे डीजे अवश्य लावा. पण माझ्या तरुण पिढीला
शिवचरित्रातला जर इतिहासातला जर माहिती पडत नसेल तर आपली शिवजयंती काय कामाची विचार करा. अरे धर्मवीर संभाजी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची समाधी आपल्या कोणाकोणाला माहिती हात वर करा बरं, सांगू नका हात वर करा. पाठीमागू बसलेले बघा, आपल्या ज्येष्ठ लोकांना सुद्धा माहिती नाही. या थोबाड आणून आपलंच आता काय करावं. आता आपलं परवा मी कीर्तनाला गेलो एका ठिकाणी साताऱ्याला आणि चहा प्यायला एका मावशीने मला बोलवलं. ऐका सर्वांनी नीट ऐका, कानविन उघडून. चहा प्यायला गेलो. चहा प्यायला गेल्यानंतर 2 वर्षाचं पोरग माझ्याजवळ आलं. आता मी असाच फेटा बिटा बांधला होता. आता फेटा असाच बांधला ना, मी त्याच्या घरात गेल्यानंतर आमच्यासोबत एक कार्यकर्ता असा होता जो त्याचा रंग जरा डार्क होता, म्हणजे तो काळा होता जरा थोडा रंगाने, आणि डोक्यावरती केस नव्हते, त्याची चप्पी होती आणि डोळे त्याचे थोडे मोठे होते. आता त्याच्या चेहऱ्याकडे बघून त्या 2 वर्षाच्या पोराला काय आठवलं पाहिजे बरं, सांगा मला. काय आठवलं पाहिजे? तो आमच्या हॉलमध्ये आला. त्या माझ्या मित्राकडे बघितलं, ते काळ्या रंगाचं गोल तोंडाचं, डोळे मोठे, केस डोक्यावरती नाही, टक्कल पडलेली. त्याच्याकडे बघून काय आठवलं पाहिजे त्या 2 वर्षाच्या पोराला? ऑब्झर्वेशन करा तुम्ही, काय आठवलं पाहिजे? आता हे 2 वर्षाचं पोरग म्हणजे आई बापा झोपल्यावर रात्री 1.5 GB नेट संपवतं इंस्टाग्रामवर रील बघून. त्याला आठवणार काय? ते माझ्या मित्राला बघून त्या पोराने सुरू केलं, टेंगे 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 टेंगे. आता हे बघा, हे बारके बारके टेंगे टेंगे करायला लागलेत बघा. हे रामकृष्णारी म्हणणार नाही, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणार नाही, टेंगे टेंगे लगेच सुरू केलं त्यांनी बघा. आता प्रश्न पडला, यो टेंगे म्हणजे नेमका काय? मी त्याला विचारलं, बाबा हे टेंगे काय? तो घरात गेला, मम्मीचा मोबाईल आणला आणि इंस्टाग्राम उघडून तिने तो टेंगे टेंगे मला दाखवला. मला हा टेंगे टेंगे आमच्या कुठल्या ग्रंथात लिहिला नाही बाबा, नाही, तो इंस्टाग्रामला फेमस आहे. अशी पिढी जर आपल्या घरात जन्माला आली, मला वाटतं अशा शिवजयंती करून आपला काय उपयोग होणार आहे विचार करा. काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद बसती थी, अगर शिवाजी नाही होते तो. छत्रपती शिवाजी महाराज अटके पार झेंडे लावणारे आपले राजे आहेत. तो कवी भूषण एका ठिकाणी म्हणतोय, कवी भूषण उत्तर भारतातला एक कवी काय म्हणतोय ऐका. आवडलं तर कडकडून टाळ्या वाजवा सर्वांनी. आवडल्यानंतर काय म्हणतोय ऐका. कवी भूषण उत्तर भारतातला कवी काय म्हणतोय, हे जग में सब राज बडे हे. हिंदी भाषेत त्याचं काव्य आहे. कवी भूषण म्हणतोय, हे जग में सब राज बडे हे और सब राजन में मेरे शिवराज बडे हे. तो कवी भूषण म्हणतोय. माणसांनो ऐका, हे भारतातल्या लोकांनो, जगामध्ये मोठे मोठे राज्य असतील, ऐका, जगात मोठे मोठे राज्य असतील, पण सगळ्या मोठ्या मोठ्या राज्यांमध्ये जगातला सगळ्यात मोठा राजा जर कोण असेल असा जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला, त्याचं एकच उत्तर असणार आहे, द लिजंड ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज जगाला कळाले, आम्हाला कळाले नाही. आमच्या 4थीच्या पुस्तकात शिवाजी महाराज आहे, परत शिवाजी महाराजांची आमची गाठ भेटत नाही. शिवाजी महाराज आम्हाला पुढे शिकवलं जात नाही. संभाजी महाराजांचा विषयच नाही हो. 14व्या वर्षी 7 शतक नायिका वेद नक शिखा बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिणारा माझा राजा आहे. संस्कृत मध्ये धर्मवीर संभाजी महाराज म्हणतात, पद पदम पत्र समचरण जटना भिलयित लत विशाल लंबित विशाल वर तिरकाची मुंडी कर देत चारी सकल मल. हे शंभूराजांनी वयाच्या 14व्या वर्षी गणपतीचं केलेलं संस्कृत मध्ये वर्णन आहे. आम्हाला 14व्या वर्षी मराठी भाषा नीट बोलता येत नाही, आपलं दुर्दैव आहे. ज्या वयात आपल्या पोराला नीट शेंबूड पुसता येत नाही, त्या वयात माझे धर्मवीर संभाजी महाराजांना 14 भाषा येत होत्या. 14 भाषांमध्ये निपुण असणारा आणि 4 ग्रंथ लिहिणारा जगातला एकमेव राजा आहे धर्मवीर संभाजी महाराज, त्यांचं नाव आहे. कुठेतरी हा इतिहास आपल्या तरुण पोरापर्यंत गेला पाहिजे, याच्यासाठी सांस्कृतिक शिवजयंती लक्षात घ्या. विठ्ठल लखोजी जाधवराव, बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा. ऐका महिला मंडळ सर्वांनी नीट ऐका. माझ्या समोर आज एवढ्या जिजाऊ बसल्यात, ऐका. तुमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये मासाहेब जिजाऊंचा अंश आहे. ऐका, कोल्हापूरमध्ये कधी गेलात तर भर चौकामध्ये महाराणी ताराबाईचा पुतळा आहे ना, आहे ना. तो औरंगजेब स्वतःच्या मृत्यूपत्रात लिहून गेला. ऐका महिला मंडळ ऐका,
तुमच्या धमन्यांमध्ये जे रक्त वाहत आहे हे रक्त कोणी आयऱ्या गायऱ्याचं नाही. त्या कोल्हापूरमध्ये भर चौकामध्ये ज्या मातेचा पुतळा आहे महाराणी ताराबाई, त्या ताराबाईचं रक्त तुमच्या अंगात आहे. ऐका, तो औरंगजेब स्वतःच्या मृत्यूपत्रामध्ये जाता जाता मरता मरता लिहितोय, अरे शिवा की बहू, काय म्हणतो तो, शिवा की बहू तो शिवा से ही बहू निकली. याचा अर्थ कळतो तुम्हाला काय होतोय? शिवा की बहू तो शिवा से ही बहू निकली. तो औरंगजेब म्हणतोय, अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी मला जेवढा त्रास दिला नाही, या संभाजी महाराजांनी जेवढा मला त्रास दिला नाही, शेवटच्या 17 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सून ही महाराणी ताराबाई, या ताराबाईनी याच मातीत औरंगजेबाची कबर बांधून मग शांत झाली. त्या बाईचं नाव होतं महाराणी ताराबाई. ऐका, लखोजी जाधव त्यांचं नाव, 27 महालांची जागीरदारी, एवढं ऐश्वर होतं. या सगळ्यापेक्षा भगवंतानं त्यांच्या उदरामध्ये एक अमूल्य रत्न दिलेलं होतं. त्या रत्नाचं नाव होतं राष्ट्रमाता, राजमाता, भारतमाता मासाहेब जिजाऊ. बघता बघता ही मुलगी 6 वर्षाची झाली. ऐका, एक दिवस बाप लखोजी जाधवराव कुठतरी निघालेले होते लगबगीने, घोड्यावर मान ठोकली आणि घोड्यावर टाच मारली, घोडा निघाला. घोडा निघाला म्हणून आपला बाप कुठं चाललाय, आपले आबा कुठे चालले म्हणून ही 6 वर्षाची मुलगी आडवी झाली. आबासाहेब, आणि आपल्या बापाला विचारती झाली, आबासाहेब कुठे चाललात? त्या जिजाऊनी विचारलं आपल्या वडिलांना, आबासाहेब कुठे चाललात? त्या वडिलांनी सांगावं, जिजाऊ लढायला चाललो आहे, निजामाचा खलिता आलाय आणि तुझा बाप निजामाचा नौकर आहे. मग जो नौकर असतो खलिता आल्यावर त्याला चाकरीला जावं लागतं. मग निजामाचा खलिता आलाय, मला लढायला जायचंय, सरक जिजाऊ. असं म्हणल्याबरोबर त्या 6 वर्षाच्या लेकीनं विचारावं, आबासाहेब कोणाविरोधात लढायचंय? या कोल्हापूरवर चढाई करायची आहे. ऐका, कोल्हापूरवर? तुम्ही राहता बुलढाण्याला आणि कोल्हापूरला चढाई करायची? हो, याच कोल्हापूर प्रांतावर चढाई करायची. आबासाहेब, कोल्हापूरची लोक तर आपलीच आहेत ना? आपलीच आहे ना, ती रयत आपलीच ना? हो आपलीच आहे. मग तुम्ही आपल्या लोकांवर चढाई करणार? हो जिजाऊ, मी आपल्याच लोकांवर चढाई करणार, कारण मी नोकर आहे निजामाचा आणि निजामाचा मला तसा खलिता आलाय, म्हणून मला आपल्या लोकांवर चढाई करावी लागेल. या 6 वर्षाच्या लेकीनं काय म्हणावं? ऐका, ऐका, अरे इंस्टाग्रामवर नाचणाऱ्या पोरींनो ऐका, या 6 वर्षाच्या पोरीनं काय म्हणावं? आबासाहेब तुम्ही आपल्या लोकांविरोधात लढणार? आबासाहेब तुम्हाला लाज वाटत नाही का? आबासाहेब, आबासाहेब मराठ्यांच्या मनगटात काय पाणी भरलं काय? मराठ्यांच्या तलवारीला काय गंज लागला काय? आबासाहेब तुम्ही आपल्या माणसांविरोधात लढणार? तुम्हाला लाज कशी वाटत नाही? त्या बापाने घोड्यावरून खाली उतरला, लेकीला उचललं, कड्यावर घेतलं आणि तो बाप लखोजी जाधवराव स्वतःच्या पोरीला सांगत होता, जिजाऊ त्यांच्या विरोधात जर मी बंड पुकारलं तर हजारो शमशेरी पुढे तुझा बाप एकटा उरल आणि उसाचे टिपरे होतात तसे तुझ्या बापाचे तुकडे होतील. त्या निजामा विरोधात बंड पुकारण्याचं सामर्थ्य तुझ्या बापाच्या अंगी नाही. नाही जिजाऊ, मला मरेपर्यंत त्यांची चाकरी करावी लागेल. जिजाऊ ऐका, ऐका, या 6 वर्षाच्या लेकीनं काय म्हणावं? आबासाहेब खाली सोडा. बापाच्या कड्यावर उतरली, खाली उभी राहिली, डोळे लालबुंद झाले, हाताच्या मुठी आवळल्या आणि स्वतःच्या बापाला म्हणती झाली, आबासाहेब तुम्हाला लाज वाटत नाही? तुम्ही त्या सुलतानांची चाकरी करता आबासाहेब. पण याद राखा, ही 6 वर्षाची लेक, ही जिजाऊ आज शपथ घेते आबासाहेब, मी नाही, माझ्या पोटी जो मुलगा जन्मेल एक ना एक दिवस या हिंदुस्थानात हिंदवी स्वराज्य निर्माण करेल. आबासाहेब काय संकल्पना माझ्या जिजाऊची आहे. एक दिवस माझ्या पोटी जो मुलगा जन्मेल, रयतेचं समतेचं 18 प्रगट जातीचं हिंदवी स्वराज्य निर्माण करेल. आबासाहेब मी शेतकऱ्यांचं स्वराज्य निर्माण करेल, माझ्या आया बहिणींचं हिंदवी स्वराज्य निर्माण करेल. वयाच्या 6व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची संकल्पना घेणारी जगातली पहिली माऊली, त्या माऊलीचं नाव आहे मासाहेब जिजाऊ. या जगातली पहिली अंधश्रद्धा निर्मूलन करणारी माऊली कोणती असेल? ती मासाहेब जिजाऊ. जगातली पहिली पतसंस्था कोणी निर्माण केली असेल? त्या माऊलीचं नाव आहे मासाहेब जिजाऊ आणि त्या पतसंस्थेचं नाव आहे स्वराज्य आणि त्या पतसंस्थेच्या संस्थापिका आहे राष्ट्रमाता, राजमाता, भारतमाता मासाहेब जिजाऊ. जगातली पहिली शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारी माऊली कोणती असेल? त्या माऊलीचं नाव आहे मासाहेब जिजाऊ. जगातलं पहिल्या बलात्कार करणाऱ्याला शिक्षा देणारी जगातलं पहिलं न्यायाधीश कोणती असेल? मासाहेब जिजाऊ. जगात सगळ्यात पहिलं मातीचं धरण बांधणारी कोणती माऊली असेल? त्या माऊलीचं नाव आहे मासाहेब जिजाऊ. ऐका, ही जाधवांची लेक भोसल्यांची सून म्हणून पुणे प्रांती आली आणि पुण्यामध्ये तिनं पाहिलं
पुण्यातल्या लोकांना माजवलेलं, नागवलेलं आणि बाटवलेलं पाहिलं. ऐका, अरे आपल्याच मराठी माणसांनी पुण्यामध्ये गाढवाची नांगर फिरवली हो. एक मेलेल्या माणसाची एक पहार ठोकली आणि त्या पहारीला मेलेल्या माणसाची कवटी अडकवली आणि तिथं पाटी लावली. ए पुणेकरांनो, या पुण्यामध्ये वस्ती केली तर तुमचा निर्वंश होईल. माझी ही जिजाऊ बुलढाण्यावरून पुणे प्रांती आली. जाधवांची लेख भोसल्यांची सून म्हणून ज्यावेळेस पुणे प्रांती आली, या पुण्यातल्या लोकांना तिनं पाहिलं. अंधश्रद्धेच्या गडद अंधारात गडद झालेली सगळा समाज आहे. माझ्या जिजाऊने काय करावं ऐका. 9 वर्षाची मुलगी त्या मेलेल्या माणसाच्या कवटीजवळ गेली. त्या पारीहून ती कवटी अशी आपल्या हातात घेतली आणि ती कवटी अशी भिरकावून दिली. खरं सांगा, आज एवढी लोक माझ्या समोर बसलात. तुम्ही कधी मशानभूमी समोर गेल्यानंतर तुमच्या तोंडातून काय निघतं पहिल्यांदा? माझी भाषा कळते ना तुम्हाला? मशानभूमी समोरून जर आपण रात्री 12-1 वाजता एकटेच गेलो, काय येतं आपल्या मनात? बाबा म्हणले भीती वाटते. वाटते का नाही भीती? 80 वर्षाचं नाही तर 90 वर्षाचं असू द्या, त्याच्या मुखात आपोआप भजन सुरू होतं. कारण तो भजन असतं राम 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 राम. ते राम राम नसतंच, ते भूताच्या भीतीनं भजन असतं मरा 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 मरा. रामाचं उलट काय असतं भजन? मरा 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 मरा. कुठपर्यंत? गावच्या इशी पर्यंत. गावाच्या इशीत आला आणि गावकऱ्यांचा आवाज त्याच्या कानावर पडला की लगेच कॅसेट बदलते. मग कोणती कॅसेट लागते? मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, मोये मोये. इंस्टाग्रामचे भूत बसलेत नाही इथं. इंस्टाग्रामचे भूत आहेत भरपूर, मला दिसतंय. ते गोधडीवर डोक्यावर घेऊन रात्रभर ऑनलाईन असतात. मोये मोये. ते घरचे सगळं मोये मोये करत राहतात रात्रभर. ऐका, 9 वर्षाच्या मुलीनं त्या मेलेल्या माणसाची कवटी हातात घेतली, भिरकावून दिली. ती लोखंडाची पहार जमिनीतून काढली, भिरकावून दिली आणि सगळ्या पुणेकरांना साथ घातली. या इथं वस्ती करा, या इथं वस्ती करा. एक जण मला नाही आवसाय, इथं वस्ती केली तर निर्वंश होईल. माझ्या जिजाऊने म्हणावं, अरे होऊ दे, निर्वंश झाला तर आम्ही समजू की आम्ही पहिल्यापासूनच वांज होतो म्हणून. आणि मासाहेबांच्या बोलण्याचा असा परिणाम झाला. 18 पगड जात पुण्यामध्ये एकवटली. पुण्यनगरी, पुनकवडी, पुनवडी हे पुण्यनगरी माझ्या मासाहेब जिजाऊने पुन्हा वसवलं आणि खऱ्या अर्थानं सर्वांस पोटास लावणे आहे. काय प्रसंग असेल. जिजाऊ मासाहेबांसारखी मुलगी नाही. ऐका, जिजाऊ मासाहेबांसारखी मुलगी नाही. जिजाऊ मासाहेबांसारखी धर्मपत्नी नाही. जिजाऊ मासाहेबांसारखी आई नाही. जिजाऊ मासाहेबांसारखी सासू नाही. जिजाऊ मासाहेबांसारखी सून नाही. जगातलं सगळे गुण जिच्या अंगी आहेत तिला म्हणतात मासाहेब जिजाऊ. माझ्या समोर एवढ्या महिला बसल्यात. काही चांगल्या मुली असतील तर चांगल्या बायका नसतील. काही चांगल्या बायका असतील तर चांगल्या आया नसतील. काही आया चांगल्या असतील, बायका चांगल्या असतील. मुलगी चांगली असेल पण चांगली सासू नसेल. काही हे सगळं असेल तर चांगली सून नसेल. काहीतरी तुमच्या जीवनात कमी असेल. पण जगातलं सगळं एकत्रीकरण जिच्या ठिकाणी आहे. 2.5 वर्षाचं शंभू बाळ आहे आणि आई वारली आहे शंभू राजांची. अरे दुसरा छत्रपती घडवण्याचं सामर्थ्य त्या जिजाऊ मध्ये आहे. हा जगातली सगळ्यात सर्व गुण संपन्न असणारी माऊली माझी मासाहेब जिजाऊ आहे, लक्षात घ्या. अरे ज्येष्ठाचा महिना संपला ना आषाढाचा महिना उगवला आणि जिजाऊ मासाहेबांच्या मुख कमलावर कसलं तरी वेगळ्या प्रकारचं तेज दिसू लागलं. वाड्यातल्या जाणत्या माऊलींनी जाणलं जिजाऊंना दिवस गेले म्हणून. त्या धावपळीच्या काळात ठेवू कुठं आठवण झाली गड शिवनेरी. जुन्नरच्या घाटात आणि भीमाशंकराच्या जटेत वसलेला गड शिवनेरी. त्या गडावर गडकरी होते विश्वासराव. त्यांच्या स्वाधीन जिजाऊंना केलं आणि शहाजीराजे युद्धाला निघून गेले. एकदाचा प्रसंग आहे. जिजाऊ मासाहेब कसल्या तरी वेगळ्या प्रकार चिंतेमध्ये असताना गडकऱ्यांची धर्मपत्नी लक्ष्मीबाई भले पहाटे मासाहेब जिजाऊंजवळ गेली आणि हात जोडला. मासाहेब, मासाहेब, या अवस्थेमध्ये प्रत्येक माऊलीला काहीतरी खावंसं वाटतं. काहीतरी गोड गोड आंबट चिंबट खावंसं वाटतं. त्याला काय म्हणतात हो तुमच्या भाषेत? काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? इकडे लागत नाहीत का? लागतात ना? का पुरुषांना लागतात इकडं? आता या डेव्हलपमेंट जगात काय व्हायला लागलंय? परवा तर बातमी वाचली, आता पुरुष बी गर्भवती होणार आहेत इथून पुढं.
काय बी व्हायला लागलंय आता, होत आहे का नाही? आता तुमच्या काळात नव्हतं बा, हे नवीन काय बी व्हायला लागलंय. एका आमच्या गाड्याने तर बीडला, आता मी बीडचा आहे, त्या भागातला आहे मी, रोहित दादा. एका गाड्याने बीडचा आहे, आता काल न्यूजला बी आलो होतो 2-3 दिवसाआधी. गड्याला त्याचं लग्नच जमाना, पोरीच भेटा ना त्याला. मग त्यांनी टोल नाक्यावर जे टाळ्या वाजवतोय आणि जे 10,000 रुपये गोळा करतोय प्रत्येक गाडीकडून, त्याच्या संग लग्न केलंय. घ्या तोंडात म्हणून आपल्या जाता. काही होतंय, कलियुग हे, ऐका. त्याला काय म्हणतात? त्याला डोहाळे असे म्हणतात. मासाहेब, या अवस्थेमध्ये प्रत्येक माऊलीला काहीतरी खावंसं वाटतं, आंबट चिंबट गोडधोड खावंसं वाटतं. मासाहेब, तुम्हाला काय डोहाळे लागले सांगा. काय म्हणावं माझ्या जिजाऊनी? एवढ्या महिला समोर बसल्यात, काय मागावं माझ्या जिजाऊनी? माझ्या जिजाऊला डोहाळे काय लागावेत? ऐका, काय लागावेत? अरे एका वाघाला जन्माला घालण्यासाठी काळीत काय शेळीचं पाहिजे का? महिला मंडळ, वाघाला जन्माला घालण्यासाठी काळीत काय शेळीचं पाहिजे? कशाचं पाहिजे काळीत? वाघाला जन्माला घालण्यासाठी काळीत सुद्धा वाघिणीचं पाहिजे. ऐका मासाहेब, तुम्हाला काय आवडतं सांगा, आम्ही तुमचे डोहाळे पुरवू. माझ्या जिजाऊने काय म्हणावं माहितीये का? लक्ष्मीबाई, मला खाण्यापिण्याचे डोहाळे नाहीत ना, मला महिना पालखी आवडत. मग मासाहेब, तुम्हाला काय आवडतं सांगू? मला काय आवडतं? लक्ष्मीबाई, खाण्यापिण्याचे डोहाळे नाहीत ना, महिना पालखी आवडत. मग आवडतं काय सांगू? मला काय आवडतं? लक्ष्मीबाई, आम्हाच वाटते वाघावर बैसावे. काय डोहाळेत माझ्या जिजाऊचे? काय वाटतं? काय वाटतं? तुमच्या कानाला काय कोरोना झालाय काय? काय वाटतं? जोरात बोला, काय वाटतं? वाघावर बैसावे. आता एवढ्या महिला पुढे बसल्यात, तुम्हालाही डोहाळे लागले असतील, वाटलं कुणाला वाघावर बसावं म्हणून? वाटलं? एवढे पुरुष बसलेत, तुमच्याही मंडळीला डोहाळे लागले असतील का नाही? वाटलं कुणाच्या मंडळीला वाघावर बसावं म्हणून? वाघ वाघ वाघ. हे पिवळा टी शर्ट कितवीला आहे तो? कितवीला आहे? पहिली. वाघ पाहिला का? वाघ 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 नाही पाहिला? मोबाईलवर नाही पाहिलं का? इंस्टाग्रामला कुठं वाघ बिबट्या बिबट्या काहीच नाही पाहिला? सज्जन आहे तू, सज्जन. कीर्तन झाल्यावर बुका विका लावून तुझा सत्कार केला पाहिजे. गडी म्हणतो इंस्टाग्रामच पाहिलं नाही. आता तुझी बी चूक नाही, तू कसा पाहणार वाघ? आपल्याकडे बिबटेच बिबटे आहे का नाही? बिबटे संध्याकाळी 6 वाजले की 90 मारून बिबट्या गल्लीतून बाहेर येतो. तो बी सरळ चालत येत नाही, असा लेजिम खेळत येतो, लेजिम खेळत. आल्यानंतर चौकात उभा राहतो बिबट्या, आपला बिबट्या 90 मारलेला चौकात उभा राहतो आणि गावकऱ्यांना म्हणतो, ए गावकऱ्यांनो, फाडून टाके फाडून टाके. लोक म्हणतात तुझीच हातभार फाटली, ती कोण शिवी? हे बिबटे हाताचे. अरे सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं माझ्या शिवाजी महाराजांना. होतं का व्यसन? होतं. सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं. जाग 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 काळी वाजवा सर्वांनी. जाग 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 तरुणा, जाग 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 तरुणा. लाज आज संस्कृतीची तूच राखना, लाज आज संस्कृतीची तूच राखना, लाज आज संस्कृतीची तूच राखना, लाज आज संस्कृतीची तूच राखना. हा देव देश धर्म याची जाण राखना, देव देश धर्म याची जाण राखना, देव देश धर्म याची जाण राखना, देव देश धर्म याची जाण राखना. लाज आज संस्कृतीची तूच राखना, लाज आज संस्कृतीची तूच राखना, हे लाज आज संस्कृतीची तूच राखना, लाज आज संस्कृतीची तूच राखना. क्या बात आहे. जाग 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 तरुणा, तुझ्याच हातामध्ये खऱ्या अर्थाने हे देशाची खरी दोरी आहे, लक्षात घे. जाग तरुणा. अरे सुपारीच्या खांडाचं व्यसन माझ्या शिवबाला नव्हतं हो.
होतं का व्यसन? ए कुणाचे भांडणं लागले तिकडं? कीर्तन संपल्यावर भांडण करा. सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं. आमची पोरं 90 मारून शिवजयंतीला डीजे पुढे नाचतात का नाही? आणि डीजे वाल्याला म्हणतात बजाव बजाव. परवाचा किस्सा आहे संगमनेरला, बरं का? संगमनेरला किस्सा आहे. फुल पेलेले कार्यकर्ते डीजे समोर नाचत होते. ड्रायव्हर उतरून कुठेतरी लघुशंकेला बाहेर गेला. त्यातला नाचणारा एक पेताड दारूडायक नाचत होता. त्याला काय त्याच्या डोक्यात आलं काय? तो स्टेअरिंग वर जाऊन बसला, हँड ब्रेक काढला, क्लच दाबला, पहिला गिअर टाकला आणि क्लच सोडून दिला. सत्य घटना आहे. 17 माणसं मेली त्याच्यात. किती मेली? 17 लोक त्याच्यात मेली. संगमनेर गुगलवर सर्च करा. आता महिना दीड महिन्या आधीची गोष्ट आहे. डीजे समोर नाचत होते, जयंती होती. काय दुर्दैवाची गोष्ट आहे, विचार करा. हा, सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं. आज एवढे तरुण बसले आहेत. तुम्हाला माझा प्रश्न आहे, सांगा मला, छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य हे दारू पिणाऱ्या दारुड्याच्या जीवावर जन्माला आलं का दूध पिणाऱ्या पहिलवानाच्या जीवावर? सांगा मला. बोलत चला सर्वांनी, कशाच्या जीवावर जन्माला आलं? पहिलवानाच्या, बरोबर आहे का नाही? माझा अजून एक प्रश्न आहे सगळ्यांना. 1 लिटर दारू प्यायला किती खर्च येतो सांगा पटकन. हातभट्टी, गायछाप, बिछाप, संत्रीछाप, बिंत्रीचा विचारित नाही. ब्रँडेड आरसी, बॅकपायपर, काय 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 तुम्हाला सगळे मॉडेल तुम्हाला माहित आहे. किती खर्च येतो? 1 लिटर दारू प्यायला सध्याच्या काळात किती खर्च येतो? तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहित? डॉक्टरला पेशंट नसले तरी चालतील, आजार सगळे माहिती पाहिजे. वकिलाला आरोपी नसले तरी चालतील, कायदे सगळे. आणि मी तो ओरिजिनल एडव्होकेट आहे. काय शिवाजीनगर कोर्टात माझं ऑफिस आहे, या कधी भेटायला. वकिलाला कायदे म्हणजे आरोपी नसला तरी चालेल, कायदे सगळे. आणि कीर्तनकाराला अनुभव नसला तरी चालेल, माहिती सगळ्याची. मी अनुभवातला नाही, कशातला आहे? तर कीर्तन संपलं एखादं म्हणायला बसलोय महाराज, बसता का? माझा प्रश्न आहे, किती खर्च येतो सांगा? अंदाजे अनुमानित 700 ते 1000 रुपये लिटर, बरोबर आहे? अनुमानित अंदाजित किती येतो? 700 ते 1000 रुपये, बरोबर आहे? माझ्या आया एवढ्या बसल्या सगळ्या. 1 लिटर दूध प्यायला किती खर्च येतो? 60 रुपये. किती खर्च येतो? म्हशीचं नका सांगू. जर्सी, गावरान कसलं बी चालन, शेळी विळी कसलं बी चालन. बाबांनी डायरेक्ट सांगितलं 66. 60च्या वर गेलं म्हणजे मसाड. 40च्या खाली आलं म्हणजे 50च्या खाली आलं म्हणजे जर्सी. 50 रुपये 60 रुपये खर्च येतो, बरोबर आहे? माझा प्रश्न आहे, 50 रुपये लिटर दूध पिणाऱ्या पहिलवानाच्या जीवावर हिंदवी स्वराज्य निर्माण झालं का 1000 रुपये लिटर दारू पिणाऱ्या दारुड्याच्या जीवावर? सांगा मला. ए तुझं वय किती रे? कितवीला आहे तू? 4थीला आहे ना? 6वीला? 4थीला. 4 आणि 6 10. मग 10 वर्षाचं पोरग आहे ते. फू केलं की 3 किलोमीटर जाऊन पडन ते. हा, त्याचं वजन जर मोजलं काट्यावर लावून 12.5 किलो सुद्धा भरायचं नाही ते. आणि शिवाजी महाराजांच्या काळातला एक मावळा, सांगू तुम्हाला कशी ताकद होती त्याच्या अंगी. 9 वर्षाचं पोरग रस्त्यानं चाललं होतं त्या मावळच्या खोऱ्यात. ऐका, आवडलं तर कडकडून मनापासून टाळ्या वाजवा सर्वांनी. अरे 9 वर्षाचं पोरग, काय वय असेल? 9 वर्ष अवघ. पण दारू पिणारं नव्हतं ते पोरग. ते पोरग सिगरेट पिणारं, मावा व्या पिणारं नव्हतं. तुम्हाला लाज वाटली पाहिजे मावा खाणाऱ्यांनो. आज शिवजयंतीला शिवाजी महाराजांची शपथ घ्यायची की इथून पुढे आम्ही मावा खाऊन आमचं हे शरीर आम्ही घाण करणार नाही. आणि आज खरं सांगू का, आजच्या या सांस्कृतिक शिवजयंतीच्या दिवशी 10 पोरांनी जरी मावा सोडला ना, या पोरांनी एवढा खर्च केलेला आणि एवढं नियोजन केलेलं मला वाटतं सार्थकी ठरण. लक्षात, फक्त कीर्तन संपल्यावर 10 पोरांनी प्रामाणिकपणे इथं समोर या. अरे ज्या बापाचं आपण नाव घेतो, आपला बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या बापाला सुपारीचं खांडाचं व्यसन नव्हतं. आणि आपण अरे मावा खावा, आपण सिगरेट प्याव्यात, आपण मूत प्यावा, आपण दारू प्यावी, आपण इतके दुर्दैवी आपली जाते आपली. लक्षात घ्या, आपण मावळे शिवाजी महाराजांचे. 9 वर्षाचं पोरग रस्त्यानं चाललं होतं. ताकद काय होती? हत्तीसारखा जाड, अशा धपाधप धपाधप पाया टाकीत चालला होता.
आणि हातामध्ये लोखंडाची पहार होती. पहारीचं कड करीत होतं आणि परत सरळ करीत होतं. बघा ताकद. 9 वर्षाचं पोरग फक्त हातानं पहार वाकीत होतं आणि परत सरळ करीत होतं. शिवाजी महाराज 1945 हा 1645 हा प्रसंग होता. मावळच्या खोऱ्यात 15 वर्षाचे शिवाजी महाराज घोड्यावर बसलेले होते. पाहिली ती ताकद. अरे माझ्या मावळात किती ताकदवान पोरं जन्माला येतात. महाराजांनी पंतांना पाठवलं, पंत त्या पोराला इकडे बोलवा. पंत पळत गेले. हे पोरा चल र, सातारी भाषा. हे पोरा अरे चल र, तुला राजसनी बोलिलंय. ते पोरग पळत धापा टाकीत शिवाजी महाराजांच्या घोड्याजवळ येऊन थांबलं. महाराज म्हणले, हे पोरा काय ताकद आहे तुझ्या अंगामध्ये? लोखंडाचे पहार वाकितोय आणि पहारी पुन्हा सरळ करतोय. काय ताकद आहे तुझ्या अंगात? तुझं वय किती? ते म्हणला, राज फक्त 9 वर्ष. 9 वर्षाचं पोरग आहे तू? हे पोरा. त्या पोराने विचारलं, राजा का बोलिलं जी? काही नाही रे पोरा, येतो का आमच्या हिंदवी स्वराज्यात? शिवाजी महाराजांनी त्याला प्रपोजल टाकलं. काय टाकलं? तुम्ही सगळे सावध आहेत ना? मेंदूचे कटआउट जरा जागे ठेवा. फ्युजा उडाले असतील, सेन्सर जागेवर आणा सगळे. महाराज म्हणले, ए पोरा काय करतोस र? काही नाही राज, खातं पितं आणि मस्त पैकी झोपतं. शिवाजी महाराज म्हणले, ए पोरा येतो का आमच्या हिंदवी स्वराज्यात? त्या पोरानं प्रतिप्रश्न केला, राजा काय करावं लागेल जी? काही नाही राहिलं का? खायचं प्यायचं आणि मस्त पैकी झोपायचं. ती पोरग विचार करीत बसलोय, मी घरी बी खातोय पितोय आणि झोपतोय आणि महाराज बी मला बोलितय खातोय पितोय आणि झोपतोय. मग तो म्हणला, महाराज कशाला भाकरीला महाग म्हणून मला बोलित आहो? खातोय पितोय आणि झोपायलाच मला कशाला बोलिता? महाराज म्हणले, पुढचा एक. हे पोरा काय करतोस? काही नाही राज, खातो पितो आणि मस्त पैकी झोपतो. या आमच्या स्वराज्यात काय करावं लागेल? काही नाही र, खायचं प्यायचं आणि मस्त पैकी झोपायचं. मात्र आपल्या आया बहिणींकर कुणी तर वाकड्या नजरेने पाहिलं तर कायमचं कापून टाकायचं. इतकंच काम तू करायचं. या 9 वर्षाच्या पोराचं नाव काय माहित आहे का? संभाजी काऊजी कोंडाळकर. याच पोराने हा मोठा झाला, सेनापती झाला आपल्या स्वराज्याचा. आणि 1657 महाराजांनी जुन्नर लुटलं. त्या जुन्नरच्या प्रसंगामध्ये शिवाजी महाराज स्वतः जुन्नरचा सगळा खजिना घेऊन राजगडाकडे निघून गेले आणि हा संभाजी मध्ये सापडला एकटा. बघा प्रसंग, काय ताकद असं नव. हे काय 1000 रुपये लिटर दारू पिण्याची ताकद नव्हती, हे 40 रुपये लिटर दूध पिण्याची ताकद होती. ऐका, या संभाजी काऊजी कोंडाळकर त्या खानाच्या कैदेत सापडला. 15,000च्या सैन्याने वेढा दिला आणि मध्ये संभाजी एकटा सापडलाय. 15,000 लोकांनी वेढा दिलाय. टिकू शकल कुणी? टिकल का कुणी? अरे पुढून 2 धावून आले तर गडी म्हणतोय, भाऊ झाकली 1.25 लाखाची, चुकलं माझं. 15,000च्या सैन्याने वेढा दिलाय आणि मध्ये संभाजी एकटा आहे. काय काय केलं असतो एखाद्याने? संभाजी म्हणतो, कोण है ये? वही खान पठाण ऐसा है? तानाजी मालुसरे पडत आले, संभा अरे आता काय करायचं? 15,000च्या सैन्याने वेढा दिलाय, आता आपण कापले जाणार. संभाजी म्हणतो, ए कोण रे? ताना, अरे घाबरतोस कशाला? आपली जात कोणती आहे? हे अरे मराठ्याची पोर आम्ही, नाही भिणार मरणाला. सांगून गेला शाहीर मराठा उघ्या विश्वाला, ही जात आमची शाहिरी मळवट भाळी भवानीचा. मराठ्याची पोर आम्ही, नाही भिणार मरणाला. घाबरतोच कशाला रे? ते किती आहे? ते 15,000. तुम्ही किती आहात? आम्ही फक्त 50. संभाजी काय म्हणतो माहितीये का? ते 15,000, तुम्ही 50. एकटा संभाजी 14,950. किती झाले? किती झाले? झाले का नाही आपले 15,000? येऊ दे, एकेकाला इथं येऊ दे. इथं नाही जमीन जितापूरला तर पट्ट्या संभाजी नाव सांगणार नाही. या संभाजीनी पराक्रमाची किमया केली. काय ताकद झालं स्वराज्यात? घोडा माहिती आहे तुम्हाला? इथं मागं बसलेले, माझी भाषा कळते ना? भाषा माझी. आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळतात, तुमच्याकडे मरायच्या आधी. मग तुमचं आमचं सारखं आहे ना? तर भाषेचा फार मोठा गोंधळ आहे बरं का. इंडियन कल्चर इज द बेस्ट कल्चर ऑफ वर्ल्ड. जगात श्रेष्ठ आहे भारताची संस्कृती, म्हणून तर जपली जाती इथं नाती गोती. जी घेते डोक्यावर पदर, बघा काहींनी घेतला पदर. जी घेते डोक्यावर पदर
करते आल्या गेल्यांचा आदर, तीच खरी इंडियन मदर ही आपल्या देशाची संस्कृती आहे. आपल्या भारत देशाची संस्कृती काय माहितीये का? गायीच्या पायावर पाणी ओतणारी आपली संस्कृती आहे, कपाळाला गंध लावणारी आपली संस्कृती आहे, डोक्यावर टोपी घालणारी आपली संस्कृती आहे, नाकामध्ये नथ घालणारी आपली संस्कृती आहे, दारामध्ये सडा आणि रांगोळी काढणारी आपली संस्कृती आहे, तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालणारी आपली संस्कृती आहे, आई बापाच्या चरणावर लोटांगण घालणारी आणि शूरवीरांना वाकून मुजरा करणारी आपली संस्कृती आहे. पवित्र ते कुळ पावन तू देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. घोडा माहिती तुम्हाला? घोडा नाही माहित? माहित आहे ना? जे बसलेत त्यांना जास्त प्रमाणात माहिती असेल, आणि जे अजून बसायचे स्वप्न पाहत्यात, काही घोड्यांच्या वाट्याला घोडा येतोय का नाही हाच प्रश्न पडलाय. नाही कळलं तुम्हाला? घोडा दुसऱ्याच्या लग्नात गेल्यावर विचार करतोय मी कधी घोड्यावर बसन. आत्ताचे घोडे काय घोडे आहेत का? आत्ताचे घोडे अरे 4.5-5 फूट उंची घोड्याची आत्ताच्या. माझ्या शिवाजी महाराजांच्या काळातल्या घोड्यांची उंची होती 7-7.5 फूट उंच. म्हणजे माझी उंची 5.5, माझ्यापेक्षा 2-1.5 फूट उंच घोड्याची नुसती पाठ असायची, पाठ. म्हणजे घोडा किती उंचीचा असेल विचार करा पूर्वीचा. मुळात घोडा हा आपला हिंदुस्थानची पैदाइश नाहीच, हे इराण अफगाणिस्तानातून आलेला कार्यकर्ता आहे घोडा. आत्ताचे काय घोडे आहेत का? गाढव आहेत आत्ताचे. घोडा आणि गाढवातला फरकच कळत नाही. कळतोय फरक? घोडा घोड्यावर घोड्याची केस धरून बसतो. नाही कळलं तुम्हाला? घोडा घोड्यावर घोड्याची केस धरून बसतो आणि मागून एक सपोर्ट, पुढून एक सपोर्ट. लहान लहान मुली बसवतात बघा कळस विलस घेऊन. का बसवतात माहिती? घोडा पडू नये म्हणून. मग घोडा घोड्यावर बसून लग्नाच्या मंडपापर्यंत जातो. या संभाजी कावजी कोंडाळकर जवळ त्या जुन्नरच्या लुटीमधला 7.5 फूट उंचीचा घोडा होता. ऐका काय ताकद असेल ना आपल्या पोरांमध्ये, काय ताकद असेल. 7.5 फूट उंचीचा घोडा. या संभाजीला 15,000च्या मोगलांनी वेढा दिलाय आणि मध्ये एकटा संभाजी उभा राहिलाय. काय करावं यांनी? आपला डावा हात घेतला. डावा, नीट ऐका सर्वांनी, नीट ऐका. डावा हात घेतला, घोड्याची मागची 2 पाय एका पंजात घोड्याची 2 पाय धरली. उजवा हात घेतला, उजवा, घोड्याचे पुढचे 2 पाय एका पंजात धरले. डाव्या हातात मागचे 2 पाय, उजव्या हातात पुढचे 2 पाय. घोड्याची उंची 7.5 फूट. हा संभाजी कावजी कोंडाळकर 15,000च्याही गनिमांनी वेढा दिलाय आणि त्याच्या मध्ये स्वतःची ताकद दाखवतोय. ऐका, अरे डाव्या हातात मागचे 2 पाय, उजव्या हातात पुढचे 2 पाय, आपली मान घोड्याच्या पोटाखाली घातली. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी अशी जय घोष केला. चतुष्पाद घोडा, चतुष्पाद घोडा असा उचलला आणि स्वतःच्या खांद्यावर मांडला या संभाजीने. कुठं ठेवला घोडा? कुठं? स्वतःच्या खांद्यावर ठेवला घोडा. तो मोहम्मद कुली खान पुढून बोलतो, ए रुको, अरे शिवाजी के सरदार इतने ताकतवर है तो उनका राजा वो शिवाजी कैसा होगा. काय म्हणावं त्यांनी? अरे ज्याच्या स्वराज्यात चाकरी करणारे सेनापती आणि शिपाई आणि मावळे एवढे ताकदवान असतील, त्यांचा तर राजा तो शिवाजी महाराज कसा असेल. छत्रपती शिवाजी महाराज जगाला कळाले, आम्हाला कळाले नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला हे कळालं, राष्ट्रहित ज्याला कळालं, समाजाची सेवा करण्याचा हेतू ज्याला कळाला, ज्यांनी स्वतःच्या रक्ताचा थेंब न थेंब या हिंदवी स्वराज्याच्या साठी खर्ची पाडला, तशी मुलं जन्माला आले ना, तुकाराम महाराज त्यांचे माता पिताला धन्यता देतात अभंगाच्या पहिल्या चरणात. आपुले आहे ताजो असे जागता, काही वाजवा सर्वांनी वा. आपुले आहे ताजो असे जागता, असे जागता, आपुले आहे ताजो असे जागता. धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, गोळी करना पूजा हो तुझे सात्विक, गोळी करना पूजा हो तुझे सात्विक. धन्य माता पिता दयाची,
जगा जो असे जागता धन्य माता पिता तयाजिया 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 राम कृष्ण हरी कुळी कन्या टाळ्या वाजवा एकदा महाराजांसाठी. ऐका, शिवनेरी गडावर एक 10-15 मिनिटं फक्त कीर्तन करणार आहे. जागेवर बसा. तुम्ही सगळे बोर झालात का? बोर झालात का तुम्ही? कोणाकोणाला वाटते अजून 10-15 मिनिटं कीर्तन करावं? हात वर करा बरं. क्या बात आहे. प्रचंड बहुमत आहे मला तर. चलो गुवाहाटी. ते 40 गेले इथं भरपूर आहेत ना. काय झाडे, काय डोंगर, काय हॉटेल. वाट लावली या हॉटेल आणि डोंगराने आपली. तर तुमचं बरं आहे वा. ऐका, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या नियमाप्रमाणे तुमच्या या विभागाचे लोकप्रतिनिधी सन्माननीय हसन मुश्रीफ साहेब, टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. काल मी नव्हतो, पण मला काल इथं कार्यक्रमाच्या उद्घाटनाची व्हिडिओ आली. मला तिकडे आनंद वाटला. मला कोण कुठल्या जातीचा धर्माचा हे महत्वाचं नाही हो. कोणाच्या हृदयामध्ये शिवाजी महाराज किती अंशी जिवंत आहेत ना, हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या. अरे मानला तर देव आहे, नाही तर बांधावरचा दगड आहे ना हो. आहे का नाही? मानला तर देव आहे ना, नाही तर दगड येते ना तो. पण मानलं पाहिजे. लक्षात घ्या, मानलं पाहिजे. लोक म्हणतात शिवाजी महाराजांच्या विरोधात काही मुस्लिमांनी या ठिकाणी अत्याचार केले, पण कधीतरी त्याची दुसरी बाजू बघा. अफजल खानाच्या सैन्यात महाराजांचा चुलता स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात चालून आला. त्याचं नाव मंबाजी भोसले. घाटगे, घोरपडे असे अनेक महाराजांच्या विरोधात त्या अफजल खानाच्या सैन्यात होते. लक्षात घ्या. आणि म्हणून कुठल्याही जाती धर्माचं स्वराज्य, कुठल्या तरी विभागाचं स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराज जगातले एकमेव राजे आहेत की त्यांचं हे समतेचं स्वराज्य आहे. लक्षात घ्या. अफजल खान वधाच्या वेळेस महाराजांचे जे 10 अंगरक्षक होते, त्या 10 अंगरक्षकामध्ये एक मुस्लिम अंगरक्षक होता. त्याचं नाव सिद्दी इब्राहिम आहे. लक्षात घ्या. तोफखाना प्रमुख सिद्दी इब्राहिम. पहिले सरन्यायाधीश त्यांचं नाव मुल्ला काजी हैदर होते ना. म्हणजे स्वराज्य हा कुठल्या जातीविषयाचा सोडून हे समतेचं स्वराज्य आहे. महाराज म्हणायचे हे 18 पगड जातीचं स्वराज्य आहे. उच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. हे कुठल्या तरी सुवर्णचं किंवा कुठल्या तरी ST NT OBC किंवा जनरल या कॅटेगरीचं नाही. हे 18 पगड जातीचं आहे. यारे यारे लहान थोर याती भळती नारी. यारे यारे लहान थोर याती भळती नारी. मला मगासरी कुणीतरी सांगितलं की हसन मुश्रीफ साहेबांनी आतापर्यंत 1,500-2 हजार मंदिरं बांधली आपल्या ह्याच्यात. बांधली ना. कोणीतरी मला माहिती दिली मागा की या परिसरात अनेक मंदिरं त्यांनी बांधली. अरे मंदिरं पाडणारी काय होते, हे बांधणारे आहेत. म्हणजे कुठंतरी हे व्यक्तिमत्व त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या रूपात काम करणार असणार. लक्षात घ्या. आणि म्हणून तर ऐतिहासिक भूमी कोल्हापूर आणि त्यातली त्यात ऐतिहासिक भूमी कागल याचं नेतृत्व करण्याची दानत त्यांच्या अंगी आली. हे दुसरं तिसरं कोणाचं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे. लक्षात घ्या त्यांच्या पाठीशी. नाही तर राजकारण फार विचित्र झालंय. एक 5-10 मिनिटं घेतो आणि या ठिकाणी थांबतो. विचित्र झाले का नाही? आता तुम्ही कोण कुठल्या पक्षाखाली बांधिले मला घेणं देणं नाही. आमचा एकच पक्ष आहे, शिवपक्ष. आणि आमच्या पक्षाचे संस्थापक आहेत छत्रपती शिवाजी महाराज. बस
हा याच्या पलीकडे नाही. पण सांगेल कसं झालंय हो राजकारण आत्ताच. 2 राष्ट्रवाद्या झाल्यात का नाही, 2 शिवसेना. हे झाल्यामुळं बरं झालं कार्यकर्त्यातली भांडणं मिटली. जे कार्यकर्ते एकमेकाचे डोके फुटत होते का नाही ते म्हणले मरू दे बाबा, कळानाच आम्हाला. हे 2 झालेत, उद्या 3 होतील, परवा 4 होतील. डुकराला पिलं व्हावेत तसे तर पक्ष वाढायला लागलेत, आता फुटायला लागलेत. नको बा, आपलं बरं आहे. आपलं कार्यकर्त्यातली भांडणं मिटली. नाही तर राजकारण कसं आहे, महिला मंडळ ऐका आणि पुरुष मंडळी ऐका. पेरूची आणि फणसाची चोरी पचायला फार कठीण आहे. पेरू माहिती आहे ना तुम्हाला, कच्चा आहे तवर ते तुमची चोरी सपादून जाईल. पेरू पिकला आणि फणस पिकला की तुमची चोरी नाही कळत तुम्हाला. फणसाची चोरी कधी सपादन का, सुगंध सुटला म्हणजे चोर सापडला. ऐका, पेरूची आणि फणसाची चोरी पचायला फार कठीण आहे. किती लपवा त्याचा वास उफाळून येणारच. जवानीची मस्तीन म्हातारपणाचा खोकला कधी दाबून दबेल काय. किती लपवा ते उफाळून दारुड्याच्या तोंडाचा आणि बोकड्याच्या अंगाचा. कळलं कळलं, बळजवळची मेमरी शार्प आहे. दारुड्याच्या तोंडाचा आणि बोकड्याच्या अंगाचा वास बुरख्यात घातला तरी भपकारा यायचाच. परत सांगतो नीट ऐका, पेरूची आणि फणसाची चोरी पचायला फार कठीण आहे. किती लपवा त्याचा वास उफाळून येणारच. जवानीची मस्तीन म्हातारपणाचा खोकला कधी दाबून दबेल काय. किती लपवा ते उफाळून येणारच. दारुड्याच्या तोंडात आणि बोकड्याचा अंगाचा वास बुरख्यात घातला तरी भपकारा यायचाच. तशीच स्थिती राजकारणाची आणि गजकरणाची. किती लपवा खाज येणारच, खाज सुटणारच. तशी होती आदिलशाही. आता बाकीचे पक्षाचे काही नाव घेत नाही. तशी होती मोगलशाही. पण हे 5 सुलतानी सत्ता छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत गाडल्यात आणि वारकऱ्यांचा भगवा दिल्लीच्या तख्तावरती फडकावलाय. आणि आजही काशी विश्वेश्वराचं रक्षण करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे. क्या बात आहे. महिला मंडळांनी कडकडून टाळ्या वाजवल्यात. फाल्गुन वद्य तृतीया वार लिहून घ्या, शुक्रवार. नक्षत्र लिहून घ्या, सिंह नक्षत्रावरती. अखिल पृथ्वीचे साम्राज्य एकवटलेले असताना वार होता शुक्रवार. वेळ होती संध्याकाळी 6:35 फाल्गुन वद्य तृतीया. तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. जिजाऊ साहेबांना शिवाजी महाराजांच्या आधी 6 मुलं झाली. पहिला मुलगा 1623 त्याचं नाव संभाजी ठेवलं. कनकगिरीच्या युद्धामध्ये अफजल खानाने कप्तान ज्याला मारलं, महाराजांचा ज्येष्ठ भाऊ संभाजी भोसले. त्याच्यानंतर 4 मुलं जिजाऊंना झाली. ते जन्माला आल्याबरोबर वारले. 1623 ते 1630 या 7 वर्षात काय जिजाऊंना काय मुलं झाली नसतील का. 4 मुलं झाली असं बकरीमध्ये, सभासद बकरीमध्ये उल्लेख आहे. ते 4ही वारली जन्माला आल्याबरोबर. फाल्गुन वद्य तृतीया शुक्रवारी संध्याकाळी 6:35 शिवनेरी गडावरती शिवाई देवी पावली. 19 फेब्रुवारी 1630 सिंह नक्षत्रावरती अखिल पृथ्वीचे साम्राज्य एकवटलेले असताना मीन राशीमध्ये, रास सुद्धा लिहून घ्या, शिवाजी महाराज ज्या राशीत जन्माला आले ती मीन राशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. हर हर. हे लाल मातीच्या कणाकणातून सुगंध दरवळला. दुश्मनाना ठार करून केले बहु उपकार.
हातून सुगंध दरवळला. हे जिजाऊ पोटी बाळ शिवाजी जन्माला आला. हे जिजाऊ पोटी बाळ शिवाजी जन्माला आला. बोला जय शिवाजी, बोला जय शिवाजी, बोला जय जिजाऊ. जय शिवाजी, जय शिवाजी, बोला जय शिवाजी, जय जिजाऊ. बोला जय शिवाजी, जय जिजाऊ. जय 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 शिवाजी. जय 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 शिवाजी. हे जय 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 शिवाजी. जय 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 शिवाजी. छत्रपती श्री शिवाजी महाराज की. हर हर. आम्ही ओरडलो तो मेलेला माणूस जागा होतो. तुम्ही ते सगळे जिवंत आहेत ना. हा प्रतापगडच्या पायथ्याला अफजलाचं थडगं सुद्धा हल्लं पाहिजे जोरात. हर हर. काय मजा नाही आली व. ज्याला अजून 20 वर्ष जगायचंय ना तिने अशी कडकडून गरजना माईकवर यांचा आवाज येऊ द्या. इकडे बसलेले तुम्ही काय अफगाणिस्तानात बसलात का इकडचे? काय दुसरा देश आहे का इकडं? जोरात हर हर. अभी नहीं तो कभी नहीं. आपकी बार लाल किल्ला हल्ला पाहिजे. पर कोण म्हणलं रे? अरे झोप याय ना ते 400 पार ऐकून. बाथरूम मध्ये गेलं तरी 400 पार आहेच बुवा. एक जण मला म्हणलं महाराज हे 400 पार ऐकून असं झालंय बहुतेक वाटतंय 2024 नंतर पेट्रोल 400 पार जाऊ नये. हर हर. हर हर. हर हर. शिवनेरी गडावर शिव जन्माला आला. शिखर शिंगणापूरचा महादेव माझ्या जिजाऊच्या पोटी जन्माला आला. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. हिताच्या ठिकाणी माझे शिवबा जागे आहेत पण धन्यता कुणाला आहे? त्यांच्या माता पित्याला धन्यता आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून माझ्या जेवढ्या आज कीर्तनाला बसलेल्या माझ्या जिजाऊ आहे तुमचा जास्त वेळ घेणार नाही पण सांगतो कीर्तनाला कधीतरी बसत जा. सोबत येताना आपली लहान लहान मुलं आणत जा. ऐका आणत जा लहान लहान मुलं. यांना आपली संस्कृती कळू द्या. आज आपलं एवढं मंडळ आहे पोरांनो मी तुमचाच आहे पण बघा 1% पोरं सोडलं तर कुणाच्याही डोक्यावर टोप्या नाही. पण ज्यांच्या ज्यांच्या डोक्यावर टोप्या आहेत ना आज भगव्या माझ्या आयांनो त्या सगळ्या वाघांसाठी टाळ्या वाजवायचा जोरात. टाळ्या वाजवता का खुळखुळा वाजवतोय? ज्या ज्या माझ्या वाघांनी आज भगव्या टोप्या घातल्या तिथं त्यांच्यासाठी अशा कडकडून टाळ्या झाल्या पाहिजे जोरात एकदा. हा कसे दिसतात बघा डोके यांचे दिसतात का नाही? हा देव मस्तकी धरावा अवघा हल्ला कल्लोड उडावा. भगवा डोक्यावर धारण करणारी वाघ आहे ती. पुढच्या वर्षी शिवजयंतीला जेवढे कीर्तनाला बसलेली पोरं आहे 10-20 वर्षाची 30 वर्षाची सगळी प्रत्येकाच्या डोक्यावर टोपी पाहिजे. ऐका वा ओ माझं काय चुकलं असेल माझ्या बुद्धीचा दोष समजा मी तुमचाच आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले ते माझे चिवरले पायकपण. जाता जाता 1-2-3 गोष्टी सांगून जातो आणि या ठिकाणी माझ्या कीर्तनाला मी थांबा देतो. ऐका
एवढ्या महिला मंडळ माझ्या आयांना तुम्ही आज कीर्तनाला बसल्यात, मी सांगू माफी मागून बोलतो प्रत्येकाची. ऐका, सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक वापरत असाल तुम्ही माझ्या आयांनो, ऐका, आपल्या हिंदू धर्मातल्या बायांचं, हिंदू धर्मातल्या आया बहिणीचा जन्म हे सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुकला नाचण्यासाठी झाला नाही. लक्षात घ्या, तुमचा जन्म कशासाठी आहे माहितीये का? महाराणी ताराबाई सारखं, राष्ट्रमाता राजमाता भारतमाता मासाहेब जिजाऊंसारखं धर्माचं रक्षण करण्याकरिता आणि चांगली पिढी जन्माला घालण्याकरिता तुमचा जन्म आहे. लक्षात घ्या. आणि सांगू, आज शिवजयंती आहे. मला तर वाटलं आपल्या तरुणांनी एवढं मोठं नियोजन केलंय, तर आज इथं आलेली प्रत्येक माऊली ही भगवी साडी घालून इथं कीर्तनाला येईल. नाकात नथ असेल, तिच्या कपाळाला चंद्रकोर असेल. ज्या दिवशी, अरे दिवाळीला पाडव्याला तुम्ही सण साजरे करता, घरात पुरणपोळ्या करता, पण पाडव्याच्या पुरणपोळ्या वेगळ्या. पण शिवजयंतीच्या दिवशी, ज्या दिवशी आमच्या घराघरात पुरण आणि वरण शिजेल ना, ती आमची खरी शिवजयंती असेल. लक्षात घ्या. करा ना, शिजवा पुरण घरात. तुमचा मुलगा विचारेल 3-4 वर्षाचा, आई मम्मी मॉम मदर क्या है आज, कहना उसे आज अपने बाप की जयंती है, शिव जयंती है, छत्रपती शिवाजी महाराज की जयंती है. संस्कार इथं लागतात. लक्षात घ्या. बताओ उसको, आज शिवाजी महाराज की जयंती है, इस वजह से मैंने पुरण घर में सिजाया है. तुड़की मुड़की हिंदी आणि मराठी. आज घर में मैंने पुरण सिजाया है. सांगा, इथून कुणी का नाही घातलं तुम्ही भगव्या साड्या? तुमचं एकेकेचं कपाट जर चेक केलं तर 6 महिने, आज घातलेल्या साडीचा पुढच्या 6 महिन्यात नंबर लागणार नाही, एवढ्या साड्या तुमच्या घरात असतील. हा, त्या नवरात्रात तुम्हाला सांगावं लागते का आज कुठली साडी घालायची? मागं बसलं सांगावं लागते का? या नवरात्रात 9 कलर कुणी आणलाय तो सापडला पाहिजे, पोत्यात घालून आणणार आहे त्याला. आता एवढे विनेकरी टाळकरी, बाबा तुमच्या काळात होता का नवरंग? होता का? आपल्या म्हाताऱ्याला साड्याच नव्हत्या, 2च साडी होती, एक ओल्ली करायची आणि एक वाळलेली नेसायची. अरे फाटली तर सुयन दोरा नव्हता रे घरात, जिथं फाटली तिथं गाठ मारायची. गाठी गाठीचं लुगड्या नेसल्या आपल्या म्हाताऱ्या. आणि आमची आताची पोरं, मी गुंठा मंत्री आहे. अरे भाड्या, तू गुंठा मंत्री नाही, तुझ्या आईची ती पुण्याई आहे, तू गुंठा मंत्री आहे. लक्षात घे. ही पुण्याई कोणाची आहे? ज्या आईनं एका रंगाची नाही तिकडे लावून साड्या घातल्या ना, त्या आईची पुण्याई आहे, माता माऊलीची पुण्याई आहे. लक्षात घ्या. होतं का आपल्या काळात असलं? होतं. हे आता 9 कलर आलाय का नाही? पहिल्या दिवशी कोणता कलर आहे? जी बोलणार नाही तिच्या स्वप्नात 32 दाताचा बोकड अफजल खान आल्याशिवाय राहणार नाही. पहिल्या दिवशी कोणता कलर आहे? एक हिरवा म्हणते, एक पिवळा म्हणते. कॉकटेल आहे काय? कोणता आहे पहिल्या दिवशी? भगवा. ते 5व्या का 6व्या दिवशी एक कलर आहे, ग्रे राखाडी. आहे का नाही राखाडी? अख्खं गाव राखाडी त्या दिवशी. जणू काय सगळ्या बाया चुलीत लोळून आल्यात. अख्खं गाव राखाडी. साडी राखाडी, खाली पाय सॉक्स बी राखाडे, चपला बी राखाड्या, टिकल्या बी राखाडे, बांगड्या बी राखाडे. मी तर म्हणतो या बाया इतके खतरनाक आहेत ना, अजून 5-10 वर्षात एशियन पेंट एक बार लगाडाला तो लाईफ झिंगाला. हे मोठे मोठे 200-200 लिटरचे टिपाड आणायला बसलेत कलरचे घरी. तुमची MIDC का नाही कागल, कलर आणायला बसल्या. पहिल्या दिवशी भगवा, नवरा उचलला की बुडवला टिपाडा, नवरा मॅचिंग. दुसऱ्या दिवशी लाल, बुडवला लाल टिपाडात. तिसऱ्या दिवशी काळा, बुडवला काळ्या टिपाडात. कुणी आणलंय? नवरात्रात तुम्ही नवरंगाच्या साड्या नाही घातल्या तरी चालेल माझ्या आयांनो. शिवजयंतीच्या दिवशी भगव्या साड्यामध्ये आपल्या पोरांनी जी शिवजयंती साजरी केली ना, त्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात या, माझे छत्रपती शिवाजी महाराज बहुत खुश होते. झालेली सेवा तुम्हा सगळ्यांच्या चरणी इथं समर्पित करतो. एकदा आमच्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पंढरीश परमात्मा पांडुरंगाचं भजन करायचं. भजन कसं करायचं? मेरे स्टाईल में. कैसा? सगळ्यांनी हात वर करा. राहू दे आता रात्रभर.
हात वर. इकडं दऱ्या खोऱ्यात लपलेले मावळे, कड्या कपारात बसलेले, हात वर करा. इकडं वाटेवर बसलेल्या आमच्या आयांनो, करा हात वर, करा. ते बघा, ते मागच्या मावशीने तर पुढतीच डोक्यावर हात ठेवले. आता रात्री 10 वाजता आशीर्वाद द्यायचा का अंधारात? हात वर करा. कोणाचे हात असे आहेत बघा, असे. कोणी असे केले, एक बोट असं घातले 4 बोटात. हात वर करा. बघू आता छत्रपती शिवाजी भाई, करा ना हात वर. कळू दे आपल्याला बी, आवाज द्या थोड्याला, थोडा इफेक्ट द्या मस्त. हॅलो, हा कमी करू नका आता. हॅलो वाढवा थोडा अजून. हा बस. हात वर करा सर्वांनी. लागल्या ना कळा सर्वांच्या हाताला? लागल्या ना? दुखायला लागले ना हात? विचार करा, विचार करा. कमी करू नका, वाढवा. तारीख, तिथी आणि वार लिहून घ्या. आणि जोपर्यंत मी सांगतोय तोपर्यंत एकाच हात खाली नाही झाले पाहिजे. तुम्हाला शपथ आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. हात वर. तारीख, तिथी आणि वार लिहून घ्या. त्या वाघाचं नाव लिहून घ्या. तारीख, तिथी, वार आषाढ शुद्ध पंचमी, आषाढ शुद्ध षष्ठी, आषाढ शुद्ध सप्तमी. तारीख लिहून घ्या. 11 जुलै 1660, 12 जुलै 1660, 13 जुलै 1660. वार लिहून घ्या. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. वेन्यू, लोकेशन लिहून घ्या. पन्हाळगड ते पावनखिंड मार्गे विशालगड. वेळ लिहून घ्या. रात्री 11:35 पन्हाळगडावरून निघायचं. दुसऱ्या दिवशी पहाटे 5:15 वाजता गजापूरच्या घोडखिंडीमध्ये पोहोचायचं. आणि त्या मर्दाचं नाव आहे बाजी प्रभू देशपांडे. देशपांडे, देशपांडे. त्याचं वय लिहून घ्या. 64 वर्ष 7 महिने 22 दिवसाचे बाजी प्रभू देशपांडे होते. हातवर. पेंगाळलेली मनगट आणि फडफडणारी छाताड या कागलच्या शिवजयंतीमध्ये आपल्या काहीच कामाचे नाही. अरे 65 वर्षाचा तरुणा बांड मथारा त्या गजापूरच्या घोडखिंडीमध्ये दोन्ही हातामध्ये दांडपट्टे घेतले आणि असा कर फिरत होता. जणू काही शिखर शिंगणापूरचा महादेव त्या ठिकाणी तांडव करीत होता. तांडव. त्या अवस्थेमध्ये तो सिद्धी मसूद तो बोलता, ए रुको, ए रुको, ए बाजी रुक, खिल्ले दक्कन के तहत मार खाता है क्या बाजी? ए बाजी, आजा हमारे जहांगीर में, बादशाह तुझे सल्तनत देगा, सल्तनत. हात वर कर, हात वर. ते मागा अंधाराचा फायदा घेऊन काही मावळ्यांनी हात खाली केले. काय म्हणतोय तो सिद्धी मसूद? ए बाजी, खिल्ले दक्कन के तहत मार खाता है क्या? आजा बादशाह तुझे सल्तनत देगा, सल्तनत. काय म्हणावं या वाघाने? बारे हे सिद्ध्या, अरे तू तुझ्या जिंदगीवर माझ्या शिवाजी राजानं मला काय कमी केलंय का? अरे तू तुझ्या जिंदगीवर 65 वर्ष बघा रे, 22 वर्षाच्या पोराला हातवर व्हायना रे. काय दुर्दैव आहे रे आपल्या हिंदवी स्वराज्याचं. 65 वर्षाचा मथारा दांडपट्टा फिरवतोय रे आणि 22 वर्षाचं म्हणतोय मर गया रे, लुट गया रे. इश्क ही मेरी जिंदगी है, तेरे बिना जग नहीं सकता रे. लेका तू एंड्रिल पिऊन मार रे. मर तू. हातवर. 65 वर्षाचा तरुणा बांड मथारा त्या गजापूरच्या घोडखिंडीमध्ये असा फिरत होता. तेवढं मला सिद्धी होतोय, उस बुड्ढे को मारो. अरे धनुष्याला बाण लागला गेला, धनुष्यातून बाण सुटला, सुई 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 करीत बाण माझ्या बाजीच्या कंठामध्ये रे. त्या अवस्थेमध्ये अरे शेकूर फासल्या हनुमानासारखे बाजी दिसत होते रे अंगावर. अरे चांगली जागा उरली नव्हती, एवढे जखमा झाले होते रे. बाजीने विचारलं, अरे तोल गेला आणि खिंडीमध्ये बडवे पडले. आणि बाजीने विचारलं, कागलवासियांनो कुणी हात खाली केला रे? हातवर. बाजीने विचारलं, अरे राजेगडावर पोहोचले का रे? तोफेचा आवाज झाला का रे? सगळ्यांच्या माना खाली आल्या नाही. अरे राजे विशालगडावर गेले नाही, झाला नाही. मग बाजी मरतो कसा?
कंठामध्ये बाण घुसलाय आणि 65 वर्षाच्या तरण्या बाण मथारा परत उठून उभा राहिलाय. 22 वर्षाच्या पोराला स्वतःचे हात वर होत नाही आणि 65 वर्षाचं म्हातार 18 तास एकाने असे हात केले. ते म्हणते चलू दे तुझं, चलू दे, अजून 5 मिनिटच चालणार आहे ना, पुढच्या वर्षी तुला बोलवलं तरी येशील का नाही इथं? तुम्ही मला बोलवा म्हणून मी कीर्तन करीत नाही. मी जिथून आलोय त्या गडाचं नाव आहे रायगड. रायगडावरून तुमच्या कागल या साऱ्यामध्ये आलोय, लक्षात घ्या. तुम्हाला सुट्टी देणार नाही. हातवर अरे त्या अवस्थेमध्ये कंठामध्ये बाण आहे, 65 वर्षाचं म्हातारं उभं राहिलंय, असं फिरायला लागलं. तेवढ्यामध्ये राजा विशालगडावर पोहोचले. तोफेचे 3 बार झाले. धाड 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 धाड. हातातले दांडपट्टे फेकून दिले आणि बाजी प्रभू देशपांडे, अरे गुळाच्या ढेपेला मुंगळे ढसावे माझ्या बाजीचे देहाला ते गनिम डसले गेले. हातापायाचे तुकडे व्हावे त्या गदापूरच्या घोड खिंडीमध्ये, रक्ताचा पाठ व्हावा रे. माझे बाजी प्रभू त्या खिंडीत गेले. आता बाजी सांगत गेले, हे माझ्या कागलच्या लोकांनो हात वर करा. जाता जाता बाजी सांगत गेले, सांगा माझ्या रायगडावर, सांगा विशालगडावर जाऊन माझ्या राजाला. बाजी नुसता मातीत नाही गेला, मातीसाठी गेला. अरे मातीत मरणारे काही असतात, मातीसाठी मरणारे शिवाजी महाराजांचे मावळे 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 मावळे. हे पटलं गो आपल्याला. विठोबा रखुमाई टाळी, जय जय बाबा रखुमाई, टाळी टाळी. जय मुबारक विठोबारक मार, जय 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 मुबारक मार, विठोबारक मार, जय जय मुबारक मार, जय जय मुबारक मार, जय जय मुबारक. बोला पुंडली गावधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. कर हात खाली झाले, खाली हात. ते काय सांगावं लागते का म्हणावा? हम नकते तुम नकते सब नकतो का मेला, एक मिल गया मेरे जैसा वो भी बन गया तुम्हारा चेला. असो मजा आहे. 25,000च्या डीजेत ही मजा नाही. हाय का मजा डीजेत अशी? हाय का? हे डीजे पेक्षा भारी आहे. हे कीर्तन आहे, संतांचं कीर्तन आहे, लक्षात घ्या. आणि आज पोरांनो तुम्ही डीजे लावला असताना तर 10% लोकांना ते आवडलं असतं, 90% नाराज झाले असते. पण आज कीर्तन संपल्यावर सगळ्या लोकांचं तुम्ही काय करा, विचार, सगळ्या लोकांचं मत घ्या, फीडबॅक घ्या सगळ्यांचं. 99.99% लोक म्हणतील पोरांनो 1 नंबर कार्यक्रम ठेवलाय, म्हणतील का नाही? कीर्तन चांग वा, कीर्तन 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 सांग कीर्तन सांग हो या अंगण हरिरूप, हो या अंगण हरिरूप. एकदा जाता जाता एवढंच बोलेल, ज्या माझ्या लेकरांनी, आमचे रोहित दादा असेल, सचिन दादा असतील, आणि आपल्या अध्यक्षांचं नाव राहुल दादा माने, राहुल दादा, वा. आणि अध्यक्ष सर्वस्व नसतो, पण अध्यक्षाशिवाय पर्याय नसतो. मराठी व्याकरण आहे, कळलं ना तुम्हाला? रेल्वेचं इंजिन सर्वस्व नसतं आणि डबेशिवाय पर्याय
त्याच्याशिवाय रेल्वेशी इंजिनशिवाय पर्याय बी नसतो ना. नुसतीच रेल्वे इंजिन नुसतंच पळत आहे कशावरून? रुळावरून. त्याला कोणी रेल्वे म्हणाल का? म्हणून नुसतेच इंजिन डबे येड्यावानीच उभे तर याच्यावर रुळावर, त्याला कोणी रेल्वे म्हणाल का? जेव्हा इंजिन आणि माग 5-50 डबे जोडल्यानंतर त्याला काय म्हणतात? पूर्ण रेल्वे म्हणतात. हा अध्यक्षा इंजिन सारखा असतो आणि जेवढेही त्याच्या पाठीमाग खंबीरपणे चिलखत म्हणून त्याच्या छातीवरती असे निर्या छातीने उभे असतात ते सगळे मावळे हे ते डब्याचं काम करतात. आणि दोन्ही एकत्र आल्यानंतर खऱ्या अर्थानं असं मित्रमंडळ तयार होतं की या मित्रमंडळाची या वर्षीची शिवजयंती अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टॉपला येते. एकदा या सगळ्या पोरांसाठी कळकळून टाळ्या वाजवा. मागं बसल्या काय भुका लागल्या काय तुम्हाला? टाळ्या वाजवा जोरात. छत्रपती शिवाजी महाराज या सर्व तरुण मंडळाला उद्दंड आयुष्य द्यावं. आणि काही माझ्या चुकीचं काही मी बोललो असेल, माझ्या बुद्धीचा दोष समजा, काही चांगलं असेल ते संतांचं समजा. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एवढं तर आम्ही शिकलो आहे की 2 तास संतांच्या वाङ्मयावरती चांगल्या प्रकारे बोलू शकतो. पण आजचं व्यासपीठ ते नव्हतं. आजचं कीर्तन वेगळं होतं. टाळकऱ्यांना वाटेन आज शिवाजी महाराज सोडून दुसरं काय बोललाच नाही बाबा. आजचं कीर्तन हे फक्त शिवाजी महाराजांच्यासाठी निमित्तिक होतं आणि म्हणून महाराजांवरच आज कीर्तन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलाय. महाराजांचे काही आदर्श आहेत ते आपण सगळ्यांनी डोक्यात घ्या. माझ्या काही हिंदू ज्या मुली काय आहेत, पोरांनो, वेगळ्या अँगलनी बोलत नाही पण बोलणं गरजेचं आहे बरं का. शिवाजी महाराजांनी शिकवलंय सर्वांचं पोटास लावणे आहे. 18 पगड जात ही माझ्या भगव्याच्या खाली वागत होती. तो सिद्धी इब्राहिम सुद्धा वारकऱ्यांचा भगवा घेऊन लढत होता. हे आपलं स्वराज्य आहे, लक्षात घ्या. जाता जाता एवढं सांगेल, माझे काही आया बहिणी इथं जर काय असतील सोशल मीडिया वापरत असतील, ऐका, मी तुमचा भाऊ आहे किंवा जे तुमच्या घरात भाऊ वगैरे असतील, आमचं सोशल मीडिया कधी चेक करा. एकही मुस्लिम मुलगी साधी बहीण म्हणून सुद्धा आमच्या अकाउंटला नसते. आहे तुमच्या कोणाच्या अकाउंटला? ही दुर्दैवाची गोष्ट नाही, हे त्यांचे संस्कार आहेत, लक्षात घ्या. त्यांनी त्यांच्या घरातून त्यांच्या मुलीला लावलेले संस्कार आहेत की गैर हिंदू गैर मुस्लिम तुझ्या कुठल्याही सोशल मीडियाच्या अकाउंटला दिसता कामा नये. आमच्या हिंदू मुलींचं सोशल मीडिया चेक करा, एक 10-20 तरी तुम्हाला तिथं गैर हिंदू दिसल्याशिवाय राहणार नाही. मी वेगळ्या भाषेत बोलत नाही, पण जसे संस्कार ते लावू शकतात ना, आपल्या हिंदू धर्मात सुद्धा असे संस्कार लावण्याची गरज आहे. मी आज एवढं कीर्तन करतोय, अजून एकही मी तिला बहीण मानावं अशी मुस्लिम बहीण सुद्धा माझ्या इंस्टाग्रामला फेसबुकला कुठल्याच सोशल मीडियाला नाही. का नाही? ती काही इंस्टाग्राम वापरत नाही का? ती फेसबुक वापरत नाही का? ती सोशल मीडिया वापरत नाही का? ती सगळं वापरते, पण तिला घरातून दिलेले संस्कार आहेत की गैर मुस्लिम तुझ्या अकाउंटला असता का? आहे का तुमच्या कोणाच्या फेसबुकला? नाहीच उत्तर येणार आहे. पण आपल्या हिंदू मुलींचं फेसबुक अकाउंट, इंस्टा अकाउंट, इंस्टाग्राम, त्यांचं काही टेलिग्राम, काही चेक करा. 10-20 गैर हिंदू तुम्हाला तिथं सापडतील. का सापडतील पोरींनो? तुमच्या अकाउंटला का ते येतात याचा विचार तुम्ही करायचा आहे. मी काय वेगळ्या भाषेत बोलत नाही, परंतु जे समाजाला गरजेचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून जाण्याचा प्रयत्न केलं. व्यसन करू नका. आणि आज ज्याला स्वाभिमानानं व्यसन सोडायचं आहे ना, मला वाटतं कीर्तन झालेले 2-3 पोरं तरी माझ्याजवळ येतील. महाराज, आज तुमचं कीर्तन ऐकलंय, मरेपर्यंत मावा खाणार नाही. बरोबर आहे ना? मावा खाणार नाही. ऐका, आणि मला एक फार गोष्टीचा फार राग येतो. बिगर हेल्मेटचं तुम्ही हायवेला निघालात की पोलीसवाला तुम्हाला अडवतो का नाही? नाही अडवलं तर हळूच ते फोटो काढून घेतो आणि 500ची पावती टाकतो का नाही? लाजा वाटले पाहिजे आपल्या डिपार्टमेंटला. आज गल्ली बोळातल्या कुठल्याही पाण्याच्या टपरीवर जा, तिथं विमल आणि बाकीच्या पुड्याला बंदी असून सुद्धा सर्रासपणे मावा आणि गुटखाना आपल्या टपऱ्यांवर विकला जातो. एकही पोलीसवाला त्या टपरीची पावती फाडतो का? त्रास कुणाला आहे? हेल्मेट नाही घातलं की पावती. आणि इकडं व्यसन करून आमची पोरं अधोगतीला चालले आहेत. असं बाबा करू नका. शिवाजी महाराज, आणि खरं सांगतो, प्रेम करायचंय ना तुम्हाला, आशिक तो बहुत देखे हे जमाने में. बोलू का अजून 2 मिनिटं का थांबू? बोलू? एक 2 मिनिटात संपवतो. आणि तुमच्यापेक्षा मी वैतागलोय. 2:30 वाजता मी बीडला होतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही, 4 तासामध्ये 344 किलोमीटर प्रवास करून इथं आलोय. किती तासात? 4 तासात. आता कीर्तन झाल्यावर इथून मला मुंबईला जायचंय. ते बी कुठल्या मार्गे जायचंय? सातारा, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, माणगाव. माणगावला सकाळी कार्यक्रम आहे
आणि तो करून मला परत मुंबईला जायचंय. आणि आता कार्यक्रम करतोय, 2-2.5 तास झालं उभा आहे. स्टेमिना आहे, ही ताकद आहे. 3 वर्ष झालं मी पायात चप्पल घातली नव्हती, रोहित दादाला माहित आहे, रायगडाच्या कामासाठी. आता मी 8 दिवस झालं पायात चप्पल घालायला लागलोय. 3 वर्ष माझ्या पायात चप्पल नव्हती. 3 वर्षात पायात काटा काय, साधा खडा सुद्धा टोचला नाही. ही ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची. प्रेम करायचंय ना, माझ्या शिवाजी महाराजांसारखं करा. ऐका, प्रेमाचे डेफिनेशन फार वेगळे आहेत. हे भंगरी भुंगरी प्रेम करू नका. पोरींनो, 18 वर्षाच्या बापाने तुम्हाला पैदा करून बापाने 18 वर्ष तुम्हाला पाळलंय ना, त्या बापाच्या उपकारातून कधी तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. लक्षात घ्या. कुठंतरी इंस्टाग्रामच्या स्टोरीवर, कुठंतरी कॉलेजच्या टपरीवर, कॉलेजच्या वटेवर एखादा भंगरी भुंगरी जीन पेंट, फाटक्या जीन पेंटी घालणारा, बरमोडा घालणारा कोणतरी असा एखादा टुकार टाकर भेटला आणि बापाच्या वर गुन्हा दाखल करणाऱ्या पोरी जन्माला आल्या. तो जननी जनेसो भक्त जने या दाता शूर, नाही तो जननी वांज बली क्या खोवेगा नूर. आई म्हणते माझ्या पोटी संस्कार संपन्न पिढी जन्मावी, नाही तर मी वांज राहिलेली बरी. स्वतःच्या बापावर गुन्हा ठोकणाऱ्या पुरी जन्माला आल्या. कुठं शिवरायांचं हिंदवी स्वराज्य निर्माण होणार विचार करा. मैं तेरे बिना जी नहीं सकती आणि बाप तुरुंगात टाकलाय. बोला, दिल दिया है भांडे भी घासेंगे. अहो, हे लव्ह मॅरेज वाले खतरनाक असते ते. त्या पुरी काय पळून आले ते काय नाही करीत. ज्याच्या संग पळून आले का दरवाजा लावून भांडे घासते रे, दरवाजा लावून आत घरात. आणि आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतोय कार्यकर्ता. काय अवस्था आहे. अरे प्रेम करायचं ना, आशिक तो बहुत देखे हे जमाने में. अरे आशिक आवडलं तर टाळ्या झाल्या पाहिजे कडकडून. आता नाही, थांबा, रुको रुको, सब्र करो, सब्र का फल मीठा होता है. अरे आशिक तो बहुत देखे हैं जमाने में, वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता. ऐका, आशिक तो बहुत देखे हैं जमाने में, वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता. कोई नोटों से लिपट कर सोता है, कोई सोनों में सिमट कर सोता है, लेकिन तिरंगा से खूबसूरत कोई कफन नहीं होता है. आणि सगळ्यात महत्वाचं, पर्सनॅलिटी जपा. आज जेवढे पोरं बसलेत ना पोरांनो, वाईट वाटू द्या तुम्हाला, पर्सनॅलिटी भंगरी भुंगरी जगायचं नाही. शिवाजी महाराजांसारखा राजा त्या काळात नव्हता. किती देखणा होता माझा राजा, किती देखणा होता. सभासद बखरीमध्ये उल्लेख आहे की माझ्या शिवाजी राजासारखा त्या काळात एकही सुंदर पुरुष नव्हता. असं मी बोलत नाही, कुणी लिहिलंय सभासद बखरीमध्ये. किती सुंदर राजा होता. आग्र्याच्या दरबारात गेला माझा राजा 1666, 12 मे 1666 इथून निघाले, 12 मार्च 1666. ऐका, त्या औरंग्याचा वाढदिवस होता 50वा. माझा राजा गेलाय आग्र्याला आणि त्या आग्र्याच्या दरबारात कुणाची वर मान करून बघायची हिंमत नाही. या सर्जास वाघानं दरकाळी फोडली त्या आग्र्याच्या दरबारात छाती काढून. एक बार आम्ही मरण पत्करू पण अपमान नाही. आणि हे प्रेम केलं एकतर्फी, वन साइड लव. त्याच दरबारात औरंग्याच्या शेजारी बसलेली, तिचं नाव जिगुन्निसा, त्या पोरीचं वन साइड लव झालं महाराजांवर. बघा, हे काय तुम्हाला भाकड कथा सांगत नाही. आपल्या बापाच्या दरबारात सिंहगर्जना करणारा वाघ जगाच्या पाठीवर एकच आहे. तो महाराष्ट्रातून आलाय, राजगडावरून. त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. ती पोरगी, अरे पर्सनॅलिटी कशी असावी, दुश्मनाच्या पुरीनं सुद्धा आपल्यावर प्रेम करावं अशी पर्सनॅलिटी असावी. आणि ती पर्सनॅलिटी कोणाची होती? माझ्या शिवबाची. तिनं काय केलं ऐका, महाराजांच्या प्रेमात पडली आणि आपल्या स्वतःच्या खोलीत गेली आणि एका मोठ्या कागदावर महाराजांचं चित्र काढीत बसली. कोण? जिगुन्निसा, औरंगजेबाची पोरगी. आता एक टेहाळीत माळ जपत तिथं आला, पोरीच्या खोलीत गेला. पोरगी काय करत होती? चित्र काढत होती. शिवाजी महाराजांचं चित्र काढत होती. काय म्हणला माहिती आहे का तो? या अल्लाह, क्या यही दिन तुझे मुझे दिखाना था, इससे अच्छा तू मुझे मौत दे देता. या अल्लाह, जिस बच्चे को मैंने जन्म दिया माँ बदौलत उस बच्ची ने कभी मेरा चित्र नहीं निकाला, उसका फिर पहाड़ का चूहा शिवा मेरे दरबार में आया, मेरा अपमान किया, मेरी बच्ची उसका चित्र निकालती है. काय म्हणतो तो ऐका, ज्या पोरीला मी पैदा केलं, जन्माला घातलं, त्या पोरीने कधी जन्मदात्या बापाचं चित्र काढलं नाही. जो काफिर आहे,
जो माझा दुश्मन आहे, माझ्या दरबारात माझा अपमान केला, निघून गेला, त्या शिवाजीचं चित्र काढीत बसली माझी पोरगी, याला म्हणतात जगातलं पहिलं वन साइड लव. आणि महाराज जे आग्र्याहून सुखरूप निसटलेत ना, हे त्या जिगुन्नीसामुळे निसटलेत, लक्षात घ्या. शंभूराजे छोटे होते, तिच्या दरबारात ये जा करायचे आणि स्वतःच्या बापाबद्दलच्या कटकारस्थानी ती जिगुन्नीसा शंभूराजेंना सांगायची आणि शंभूराजे तुरुंगात येऊन स्वतःच्या वडिलांना शिवाजी महाराजांना सगळं सांगायचे. प्रेमामुळं महाराज सुखरूप राजगडावर पोहोचले. मग पर्सनॅलिटी कशी असावी, भंगरी भुंगरी राहायचं नाही, पर्सनॅलिटी अशी डेव्हलप करा. अत्तर लावल्याशिवाय, परफ्यूम लावल्याशिवाय घरातून बाहेर फिरायचं नाही आणि आपल्या कपड्याची इस्त्री मोडून द्यायचं नाही. घरात खायला भाकरी नसू द्या. झालेली सेवा तुम्हाला सगळ्यांच्या चरणी समर्पित करून रायगडावर कधीतरी आलात तर मला फोन करा. आणि आमचे रोहित दादा मोरबाळे आमच्या टीम मध्ये काम करतात बरं का. टाळ्या वाजवा एकदा रोहित दादासाठी, आमच्या सचिन दादासाठी. हे दोन मावळे रायगडावरती. तुम्हाला कोणाला माहिती नसेल, एका मिनिटात माझा परिचय देऊन या ठिकाणी मी थांबतो. जगातलं पहिलं अन्नछत्र मोफत शिवाजी महाराजांच्या चरणाशी म्हणजे रायगडाशी आकाश महाराज भोंडवे यांनी चालू केले. 365 दिवस रायगडावर जे शिवभक्त येतात, जसं शिर्डीला, पंढरपूरला, आळंदीला, जगातल्या सगळ्या तीर्थक्षेत्रात मोफत जेवण मिळतं, प्रसाद मिळतो ना, तसं आपल्या रायगडला आल्यावर आपल्या 18 पगड जातीतल्या मावळ्यांना तिथं 2 घास खायला मिळावे या अपेक्षेनं या लेकरानं रायगडाच्या पायथ्याला मोफत अन्नदान चालू केलंय. लक्षात घ्या. 365 दिवस. आळंदीला 3,500 धर्मशाळा येतो, पंढरपूरला 6,000 पेक्षा जास्त धर्मशाळा आहे. माझ्या रायगडला कधीतरी जाओ, तिथं 10 बाय 10ची खोली सुद्धा आपल्या मावळ्यांसाठी कोणी बांधली नाही हो. हे मराठ्यांना लागलेला सगळ्यात मोठा कलंक होता. तीर्थक्षेत्रात जे घडू शकतंय ते आपल्या धर्मक्षेत्रात का घडू शकत नाही? कोणी कोणी रायगड पाहिलाय हात वर करा बरं. बाकीचे रायगड पाहिल्याशिवाय मरायचंय का? रायगड पाहिल्याशिवाय मेलात ना, तुमच्या पिंडाला कावळा शिवणार नाही. लिहून घ्या स्टॅम्प पेपरवर. इथून तिरुपती बालाजीला जाते, इथून जवळ आहे तुम्हाला, इथून जाते आणि तिथं जाऊन केस भादरून येते. देव आशानं पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. तिरुपतीला जाऊ नका, काशीला जाऊ नका, अयोध्येला जाऊ नका. मरायच्या आधी जोपर्यंत जवळी सकळी सिद्ध आहे, हात चालवाया पाय. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे ना, जीवनात एकदा तरी माझा रायगड डोळ्यांनी पहा, तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि बरं का दादा, काही वर्गणी जर शिल्लक राहिली आपल्या सह्याची कार्यक्रमातली, नेक्स्ट इयर काय करा, डीजे विजे लावून 5-25 हजार रुपये खर्च करण्यापेक्षा त्या डीजेच्या पैशाच्या 2 गाड्या करा, 2 एसट्या करा. सगळे आपले बुजुर्ग मंडळी ज्यांनी रायगड पाहिलाच नाही, खरी शिवजयंती सांगतो, माझ्या शिवबाला आनंद होईल. लक्षात घ्या. ज्या आमच्या आया बहिणींनी, ज्या पुरुष मंडळींनी रायगड पाहिला नाही ना, त्यांना फक्त कागलमधून तुम्ही रायगडापर्यंत घेऊन या. यांची तिथं राहण्याची, तिथं जेवणाची सगळी व्यवस्था, सगळा खर्च आकाश महाराज भोंडवे करतील. तुम्ही फक्त काय करा, वाईपट पैसा खर्च करण्यापेक्षा एक आणि त्या सहलीला नाव द्या, नाना नानी रायगड यात्रा. बघा, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुमची शिवजयंती जर नाही आदर्शवान झाली तर माझं नाव बदलून ठेवा. वाईपट का आपले पैसे जर शिल्लक राहिले ना, आपल्या कागलमधल्या लोकांना रायगडाचं दर्शन घडून आणा. हेची विष्णूची महापूजा, अनुभव नव्हे तुझा. या ठिकाणी रायगडला मोफत अन्नछत्र चालू आहे. 365 दिवसातले 125 दिवस बुक झालेत. रोज ज्याचा वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त, आईच्या पुण्यस्मरणानिमित्त, वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त एक दिवस स्वतःच्या वाढदिवसाला, अरे वाढदिवसाला तुम्ही 10-15 केक कापता 200-200 रुपयाचे, 2-2.5-3 हजार रुपये खर्च करता. तेवढं जर 2-2.5 हजार रुपये आम्हाला रायगडला जर तुम्ही पाठवले तर तुमच्या वाढदिवसानिमित्तानं तुमच्या नावाची पंगत रायगडला होईल, अन्नदान होईल, महाराज बहुत खुश होतील आणि आपले मावळे सुद्धा जेवतील. आणि केक कापून कुठेतरी गटारीत फेकण्यापेक्षा तुमचे केकचे पैसे वाचून आमचे भुकेले मावळ्याच्या मुखात ते पैसे जातील. 365 दिवसातला कुठलाही वाढदिवस तुमचा असू द्या, एक दिवस तुमच्या नावाने रिझर्व करा. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत वर्षातला एक दिवसाला तुमच्या वाढदिवसाला 2-2.5 हजार रुपयाची पंगत रायगडला घाला. या ठिकाणी आमचे रोहित दादा आणि कागलमधून सगळ्यात जास्त मदत झाली आहे बरं का. तुम्हाला माहिती नसेल, रायगडला 21 लाख रुपयाचं आम्ही बांधकाम केलंय ना. गड इंग्लजवरून आमचे शिरगुप्पे साहेब आहेत, अनुराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे.
1,11,000 रुपयाची भांडी त्यांनी रायगडसाठी दिली. आपल्या गडिंगलजून ती भांडी दिली आहे. म्हणजे कोल्हापूरचा किती मोठा वाटा आहे रायगडाच्या अन्नछत्रासाठी. आणि आता सगळ्यात जास्त मदत आपल्या कोल्हापूरमधून आपल्या कागल तालुक्यातून झाली आहे. आणि माझे रोहित दादाच्या मार्फत ती मदत त्यांनी दादा चौगुले दादा ना विजय दादा विजू दादा असतील आणि अजून आपले बाकीचे आले नाही सगळे किंवा जे आले सचिन दादा असतील सगळ्यांनी एकत्र येऊन ती मदत रायगडापर्यंत मला पोहोच केली आहे. रायगडाची पावती पुस्तक आहे. अधिकृत रायगडाचं या ठिकाणी बारकोड स्कॅन आहे. तिथं बांधकाम आपलं चालू आहे. अयोध्या इतकं पवित्र काम हे पोरग रायगडच्या पायथ्याला करतंय. एक वीट तुमच्या प्रत्येकाच्या कष्टातून रायगडला बसवा असं तुम्हा सगळ्यांना आवाहन करतो. रोहित दादांजवळ ते पावती पुस्तक आहे. एकच पावती पुस्तक आहे. त्याला काही 10, 20, 30, 35 पानं आहेत. 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये रायगडच्या अन्नछत्रासाठी बांधकामासाठी. तिथं या आणि डोळ्यानं पहा. प्रत्यक्ष तुमच्या लक्षात येईल. नाही तर गुगलवर फेसबुकवर माझा इंस्टाग्राम #रायगडपुत्र आकाश भोंडे नावाने सर्च करा. मला फॉलो करा. रायगडचं रोपे चालू आहे का बंद आहे, रायगड चालू आहे काय चालू आहे, तिथं सगळे अपडेट इंस्टाग्रामला तुम्हाला भेटतील. आळंदीला कधी आलात तिथं आपली वारकरी शिक्षण संस्था चालू आहे. तुमच्या मुलांना काय कीर्तन भजन काय पकवाज व्याख्यान शिकवायचं असेल आपल्या संस्थेमध्ये त्याला प्रवेश द्या. आणि या ठिकाणी पावती पुस्तक चालू आहे. प्रत्येक मला अपेक्षा आहे करणार ना तुम्ही सगळे मदत करणार का नाही. पावती पुस्तक आहे. काय 5-50च पान आहे त्या पुस्तकाला. बारकोड सुद्धा ट्रस्टचा अधिकृत आहे. प्रत्येकाच्या खिशात गुगल पे फोन पे आहे. 12 रुपयाला एक वीट आहे. एकच वीट तुमच्या नावाची बसवा. हिरोजी इंदलकर व्हा असं या ठिकाणी आवाहन करून माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. सर्वांनी एकदा गर्जना करा माझ्या पाठीमागं. महाराज खुश होतील आणि या ठिकाणी मला आनंद होईल. आवाज द्या सगळे. बघा असे फ्रेश झाले. फ्रेश एकदम. काही म्हणतील आता नको रे हात वर बाबा लय वैताग आलाय. जय जयंती जय आदिशक्ती जय काली कपर्दिनी जय मधुकेटभ छलनी भनी दे जय मधुकेटभ छलनी भनी भूषित जय चमुंड जय चंडमुंड भंडासुर खंडिनी जय सुरक्त जय रक्तबीज विड्डाल विहंडिनी जय शंभु निशंभु दलनी भनी भूषण जय जय भननी सरजा सम शिवराज कहे देहि विजय जय जग जननी देहि विजय जय जग जननी क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज प्रौढ प्रताप पुरंदर गजपती अश्वपती गणपती भूपती प्रजापती म्लेच्छ शय दीक्षित पुण्यश्लोक श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की अजून जोरात छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की मासाहेब जिजाऊ की हर हर भारत माता की हिंदू धर्म की गो माते की ज्ञानेश्वर ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. या ठिकाणी कीर्तनाच्या निमित्तानं काय विष्णुपंत महाराज टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. मृदुंग विशारद आळंदीमधून जे आलेले आहेत. अतिशय गुणी मृदुंगामधली पदवी डिग्री त्यांनी घेतली आहे. उत्कृष्ट कीर्तनकार आहेत हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज चौधरी. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि 18 पगड जातीतले जे मावळे आहेत हे मर्द मावळे विनेकरी जणू काय प्रतापगडाचा बुरुजच आहे माझ्या पाठीमागं उभा. आणि हे बघा हे कसं आहे जणू काय पन्हाळा किल्लाच आपल्या पाठीमागं उभा आहे. चोपदार बघा टाळ्या वाजवा एकदा चोपदारासाठी. आणि एवढी सुंदरशी साऊंड सिस्टीम ज्या बाबांनी लावली त्या साऊंड सिस्टीमवाल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्या मंडळाला द्यावे तितके धन्यवाद. माझ्यासोबत आमचे मिरज सांगलीमधून ज्यांनी प्रभावीपणे आपल्या रायगडाचं काम केलं आमचे युवराज दादा या ठिकाणी आले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवावेत. आणि या ठिकाणी कीर्तन सेवा संपली असं जाहीर करतो. जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.